हरे कृष्णा. आवाज येतो का सर्वांना? हरे कृष्णा प्रभुजी. हो, आवाज येतोय. येतोय प्रभूजी आवाज. हरे कृष्णा, दंडवत प्रणाम. झालं. तर आपण प्रार्थनेने सुरुवात करूयात. बराच वेळ झाला आता. ओम अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकय चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकम्. वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतापदकमलं श्रीगुरो वैष्णवांश्च श्रीरूपं साग्रजातं सहगण रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनासहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपादान् सहगण श्रीविशाखान्वितं नमः. ओं विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामी नामिने नमस्ते सारस्वती देवे गौरवाणी प्रसादिने निर्विशेष शून्यवादी पाश्चात्यदेशकारिणे नमो महावदन्याय कृष्ण प्रेम प्रदायते हे कृष्ण करुणे राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरि प्रिय वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्यः हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण. तर आतापर्यंत आपण 16व्या अध्यायामध्ये जे आसुरिक गुण आहेत आणि जे दैवी गुण आहेत या सर्वांचा अभ्यास केला. नंदा खुदाई माताजी, तुमचा माईक बंद करताय का? ठीक. तर आतापर्यंत आपण जे आसुरिक गुण आहेत आणि जे दैवी गुण आहेत त्याच्यावरती चर्चा केली. शेवटी जे 2 श्लोक आपण पाहिले त्याच्यामध्ये पाहिलं की ज्या व्यक्तीचा शास्त्रावरती विश्वास असतो आणि ज्या व्यक्तीचा शास्त्रावरती विश्वास नसतो अशा व्यक्तीचं काय होतं याची आपण व्यवस्थित चर्चा केली. आणि त्यात पाहिलं की आपण ज्याचा शास्त्रावरती विश्वास आहे तो व्यक्ती जो आहे त्याला त्याची जी प्रगती होणार आहे आणि हळूहळू जो आहे तो भगवंतांकडे त्याची प्रगती होत राहणार आहे. पण ज्याचा शास्त्रावरती विश्वास नाहीये त्याला कसल्याही प्रकारची शांती, कसल्याही प्रकारची सिद्धी, कसल्याही प्रकारचं सुख, परमगती त्याला प्राप्त होणार नाही. मग हे ऐकल्यानंतर अर्जुनाने आता प्रश्न विचारलाय भगवंतांना. अर्जुन भगवंतांना प्रश्न विचारतोय की कशा प्रकारे मी समजायचंय की ज्यांचा असे जे राक्षसी स्वरूपाचे व्यक्ती असतात ते आम्ही समजलो, जे दैवी व्यक्ती असतात तेही मी समजलो, पण जे असे व्यक्ती असतात ते ना राक्षसी असतात ना दैवी असतात, ते मध्येच आहेत, अशा व्यक्तींचं काय होतं? त्यांचा विशेष करून आध्यात्मिक विश्वास नाहीये. या व्यक्तींचा आध्यात्मिक विश्वास नाहीये किंवा जे व्यक्ती प्रामाणिक जी परंपरेतून आलेली जी पूजा आहे, जी अर्चना आहे, जी विधी आहे त्याचं पालन करत नाहीत, पण त्यांचं स्वतःच काहीतरी एक विश्वास आहे, अशा व्यक्तींचं काय होतं? अर्जुन म्हणतो. म्हणजे ते नास्तिकही नाही आहेत, ते राक्षसही नाही आहेत आणि ते दैवीही नाही आहेत. अशा व्यक्तींचं काय होतं असा अर्जुन प्रश्न विचारतो. आणि त्यामुळे भगवंत पुढे 3 प्रकारच्या ज्या श्रद्धा आहेत, विश्वास किंवा श्रद्धा जी आहे त्याचे 3 प्रकार आहेत, त्या 3 प्रकारांचं वर्णन करतायत. आणि पुढे भगवंत सांगतात कशा प्रकारे हे 3 प्रकार जे आहेत हे 3 गुणांवरती निर्भरित असतात. हे 3 प्रकार 3 गुणांवरती पूर्णपणे निर्भर आहेत. आणि ह्या 3 गुणांमध्ये पुढे भगवंत सांगतात की
अन्न जे आहे हे 3 गुणातलं असतं. नंतर यज्ञविधी आहे तो 3 गुणातला आहे. त्यानंतर भगवंत पुढे कशा प्रकारे तपस्या जे आहे हे 3 गुणांमध्ये येऊन जाते. पुरत कशा 3 प्रकारच्या तपस्या आहेत. पुढे दान जे दिलं जातं हेही 3 गुणांमध्ये आहे. तर आपण थोड्याफार प्रमाणात ह्या सर्व गोष्टींवरती चर्चा केली होती. ते जो आपला ह्याच्या आधीचा जो अध्याय झालाय 3 गुणांवरती भगवंतांनी जी चर्चा केली होती. आणि ह्या सर्वांचं जे कन्क्लुजन आहे, या सर्वांचा जो सार आहे, याच्यावरती भगवंत ह्या अध्यायाचा जो सार भगवंत सांगतायत की कशा प्रकारे ओम तत्सत हे अतिशय महत्वाचं आहे. जेव्हा ओम तत्सत व्यक्ती म्हणतो त्यावेळेस व्यक्तीचा ओम तत्सत म्हणजे हे विशेष करून विष्णूंच्या पूर्ण पुरुषोत्तम भगवंत विष्णूंच्या कृष्णाच्या प्रसन्नतेसाठी म्हटलं जातं. आणि ओम तत्सत नंतर पूर्ण यज्ञ तपस्या पूजा ज्या आहेत त्या पूर्ण होतात. आणि जे असत आहे ज्याला अशाश्वत असं म्हटलं जातं या गोष्टी आपण पाहूयात. पहिला श्लोक जो आहे त्या अध्यायातला अर्जुनाचा प्रश्न आहे की असे जे व्यक्ती श्रद्धा शास्त्र पालन करून असे अश्रद्धालूही नाहीये अशा व्यक्तींचं काय होतं. पुढे श्लोक क्रमांक 2 ते श्लोक क्रमांक 7 मध्ये भगवंत आहेत की कशा प्रकारे 3 गुण जे आहेत ह्या गुणांनुसार श्रद्धा आणि पूजा या डिसाइड होतात. 2 ते निर्णय होतो. श्लोक क्रमांक 8, 9 आणि 10 याच्यामध्ये 3 गुणांमधलं जे अन्न आहे त्याच्यावरती भगवंत चर्चा करतायत. मध्ये यज्ञामध्ये याच्यावर हरे चर्चा कृष्ण होती. प्रभूजी, आवाज आवाज तुमच्या कट 3 होतोय मध्ये मध्ये. हरे कृष्ण प्रभूजी, आवाज येत नाही. हरे कृष्ण. आता ये व्यवस्थित. आता येतोय का? हो येतो, मध्ये मध्ये कट होतो फक्त. एकच मिनिट. हरे कृष्ण. आता येतोय का व्यवस्थित आवाज? हो प्रभूजी, आवाज येतोय. हम्म. हो श्लोक येतोय क्रमांक प्रभू. हरे कृष्ण, येतोय प्रभू. श्लोक क्रमांक 1 मध्ये आपण पाहिलं अर्जुनाचे प्रश्न. श्लोक क्रमांक 2 ते 7 मध्ये आपण पाहिलं की कशा प्रकारे 3 गुणांनुसार श्रद्धा डिसाइड होते. श्लोक क्रमांक 8 ते 10 मध्ये 3 गुणातलं अन्न. श्लोक क्रमांक 11 मध्ये 3 गुणातले जे यज्ञ आहेत. त्यानंतर श्लोक क्रमांक 14 ते 16 त्या पुढच्या 3 श्लोकामध्ये 3 प्रकारच्या ज्या तपस्या आहेत त्याचं वर्णन आलेलं आहे. श्लोक क्रमांक 17 आणि 18, 17, 18, 19 त्या 3 श्लोकात पुढे
की तीन गुणांमध्ये तपस्या कशी असते, तपस्या 3 गुणातील जी तपस्या त्याचं वर्णन आहे. श्लोक क्रमांक 20 ते 22 मध्ये आपण पाहत आहोत की दान, 3 गुणांमध्ये येणारं जे दान आहे त्याची चर्चा होतीये. पुढे श्लोक क्रमांक 23 ते 28, हा जो शेवटचा श्लोक आहे 28, तिथे या अध्यायाचं कन्क्लुजन सांगितलंय. ओम तत्सत म्हणजे परमपुरुष श्री विष्णू, आणि त्याचबरोबर जी काही यज्ञ, जी काही दान, ज्या काही तपस्या ज्या अविश्वासाने केल्या जातात त्या भगवंतांसाठी नसून त्या अशाश्वत आहेत, त्याला असत म्हणतात. ठीक आहे, आपण पाहूयात पुढे अध्याय श्लोक क्रमांक 1 पासून. आता इथे अर्जुनाचा प्रश्न आहे. आपण पाहिलंय की कशा प्रकारे अर्जुनाने हा प्रश्न विचारलाय भगवंतांना. कारण भगवंतांनी आपल्याला सांगितलं होतं की कशा प्रकारे श्रद्धाळू आणि अश्रद्धाळू व्यक्ती, खास करून ज्यांची शास्त्रावरती श्रद्धा असते आणि ज्यांची शास्त्रावरती श्रद्धा नसते, त्या व्यक्तींचं काय होतं, आणि त्यामुळे अर्जुन प्रश्न विचारतोय. तर आपण पाहत आहोत अध्याय क्रमांक 17, श्रद्धा त्रय विभाग योग, श्रद्धेचे 3 प्रकार. श्रद्धा त्रय विभाग योग, श्रद्धेचे 3 प्रकार. अर्जुन उवाच ये शास्त्र विधुमुत्सृज्य यजन्ते श्रद्धयान्विता तेषा निष्ठा तुनक्तुका कृष्ण सत्यमाहो रजस्तम. अर्जुनाने पृष्ठा केली, हे कृष्ण, जे शास्त्रविधीचे पालन न करता स्वतःच्या धारणेनुसार पूजन करतात, जे शास्त्रविधीचे पालन न करता स्वतःच्या धारणेनुसार पूजन करतात, त्यांची काय अवस्था असते? ते सत्वगुणी, रजोगुणी की तमोगुणी असतात? तर ज्यांची श्रद्धा, शास्त्रांवरती विश्वास नाहीये, पण ते स्वतःच्याच हिशोबाने जे आहे पालन करण्याचा प्रयत्न करतात, कोणत्याही विधीचं, पूजेचं, अर्चनेचं, तपस्येचं जे आहे हे स्वतःच्याच हिशोबाने, स्वतःच्याच धारणेनुसार पालन करतात, अशा व्यक्तींचं काय होतं? आणि अशा व्यक्ती कोणत्या गुणांमध्ये येतात? सत्वगुणात येतात, रजगुणात येतात की तमोगुणामध्ये येतात? तात्पर्य चौथ्या अध्यायात 39व्या श्लोकामध्ये आहे, विशिष्ट प्रकारच्या उपासनेनंतर श्रद्धा असलेला मनुष्य क्रमशः ज्ञानाच्या स्तरावरती उन्नत होतो आणि शांती समृद्धीच्या परमसिद्धीला प्राप्त होतो. कोणा श्लोक आठवते भगवद्गीतेत न पाहता? श्रद्धावान लभते ज्ञानम, तोच आहे ना? श्रद्धावान लभते ज्ञानम. पुढे पुढे बघावं लागेल तेवढं. श्रद्धाळू आणि अश्रद्धाळू त्याचीही चर्चा तिथे झालेली आहे. वाचून सांगू? यस. श्रद्धावान लभते ज्ञानम तत्पर संयतेंद्रिय ज्ञानम लब्ध्वा परम शांतिम राम शांती. शांतिम चिरेनाधिगच्छति अचिरेन पराम शांतीम अधिगच्छति. अचिरेन अधिगच्छति. आपण याच्यावरती खूप डिटेल चर्चा केली होती. श्रद्धा हा अतिशय महत्वाचा टॉपिक आहे. म्हणजे आपण जेव्हा आपल्या भक्तीची किंवा कोणत्याही गोष्टीची सुरुवात जी होते ती श्रद्धेवरती होते. विशेष करून भक्तीमध्ये ज्या 9 पायऱ्या सांगितलेल्या आहेत प्रगतीसाठीच्या, त्या 9 पायऱ्यांमध्ये श्रद्धा ही 2दा येते. एक आहे पहिल्यांदा सुरुवातीला श्रद्धा असते, त्याच्यानंतर आपण साधू संघ करतो, साधू संघ केल्यानंतर पुढे त्याचं परिवर्तन भजन क्रियेमध्ये होतं. साधू जे आहेत आपल्याला भजन करण्यास प्रेरणा देतात, आणि भजन क्रियेनंतर आपल्यामधली जी अनर्थ निवृत्ती आहे ही विधी चालू होते, आणि त्यानंतर ही दृढ श्रद्धा येते. या श्रद्धेचं परिवर्तन दृढ श्रद्धेमध्ये होतं, ज्याला निष्ठा असं म्हटलं जातं. त्यामुळे श्रद्धा हा अतिशय महत्वाचा टॉपिक आहे आपल्या जीवनामध्ये, आणि आपली श्रद्धा जी आहे ती जास्तीत जास्त दृढ होणं अतिशय गरजेचं आहे. आणि त्यासाठी भगवंतांनी दिलेलं जे जसं आहे तसं ज्ञान पालन करणं गरजेचं. त्यामुळे भगवंत आपण पाहणार आहोत की पुढच्या श्लोकात भगवंत सांगतात की कशा प्रकारे जे श्रद्धाळू व्यक्ती असतात त्यांचं काय होतं,
जे शास्त्रांचे नियमांचं व्यवस्थित काटेकोरपणे पालन करतात असे व्यक्ती जे आहेत त्यांचं काय होतं, आणि नंतर सांगण्यात की जे नाही पालन करत त्यांचं काय होतं. तर त्यामुळे श्रद्धा हा अतिशय महत्वाचा टॉपिक आहे. अचिरेन अधिगच्छति, म्हणजे तात्काळ प्राप्ती होते. कशाची? शांतीची तात्काळ प्राप्ती होते ज्याची श्रद्धा आहे. अज्ञश्य अश्रद्धानश्य, पुढे सांगितलंय, जो अज्ञानी आहे, जो अश्रद्धाळू आहे, त्याला काहीच प्राप्त होत नाही. ना परमगती ना सुखम, तर तिला सुखही प्राप्त होणार नाही आणि परमगतीही प्राप्त होणार नाही. त्यामुळे श्रद्धा शास्त्रावरती असणं गरजेचं आहे. कृष्णाच्या शब्दांवरती श्रद्धा असणं अतिशय गरजेचं आहे. आणि त्या श्रद्धेमध्येही ती श्रद्धा कोणत्या गोष्टीवर ठेवतोय त्यानुसार आपण कोणत्या गुणामध्ये आहोत हे निर्भरित होणार आहे. त्यामुळे श्रद्धा जी आहे ती भगवंतांकडून आलेलं शास्त्रोक्त जे ज्ञान आहे, गुरु शिष्य परंपरेतून आणणारं ज्ञान जे आहे त्याच्यावरतीच ठेवणं गरजेचं आहे. बऱ्याच वेळा भक्ती करताना सुद्धा आपण प्रभुपादांनी दिलेली शिकवण असताना सुद्धा व्यक्ती स्वतःच्या धारणेनुसार कोणती गोष्ट पालन करतात ते चुकीचं आहे. आपल्याला स्वतःची धारणा ठेवायची नसून आपल्याला जे भगवंतांनी दिलेलं जे ज्ञान आहे त्याचं पालन करायचं. एकदा ऑस्ट्रेलियामध्ये असताना दोन खूप प्रमुख जीबीसी मेंबर होते, प्रभुपादांचे शिष्य. आणि प्रभुपादांचा ते प्रचार करायला लागले की प्रभुपाद जे आहेत हे सांगत नाहीये तरी पण आपल्याला सर्वांना जाणलं पाहिजे की प्रभुपाद म्हणजे भगवंत आहे, आणि प्रभुपाद भगवंत आहेत म्हणून त्यांनी प्रचार प्रसार चालू केला. जी गोष्ट ऐकल्यानंतर प्रभुपादांना खूप राग आला. प्रभुपाद म्हणे की मी काहीही, आय कॅन टॉलरेट एनी नॉनसेन्स, मी काहीही चुकीच्या गोष्टी सहन करू शकतोय, पण ही गोष्ट मी सहन करू शकणार नाही. आणि प्रभुपादांनी सांगितलं त्या दोघांनाही इस्कॉनमधून काढून टाकला. आणि प्रभुपादांनी ऍक्च्युली दोघांना इस्कॉनमधून काढून टाकलं की त्यांचा आणि इस्कॉनचा संबंध नाहीये, की असा चुकीचा प्रचार करतायत की प्रभुपाद भगवंत आहेत म्हणून. तर सांगण्याचं तात्पर्य हे आहे की अशा बऱ्याच काही कल्पना संकल्पना आपल्याही मनामध्ये येतात आणि त्यानुसार भक्ती करण्याचा आपण प्रयत्न करतो. पण आपली भक्ती जी आहे ही शास्त्रोक्त, शास्त्राच्या आधारावरती असणं अतिशय गरजेचे आहे. ज्ञानाच्या स्तरावर उन्नत होतो आणि शांती समृद्धीच्या परमसिद्धीला प्राप्त होतो. 16व्या अध्यायात म्हणते आहे की जो शास्त्रविधींचे अनुसरण करीत नाही त्याला असुर म्हटले जाते, आणि जो श्रद्धेने शास्त्रविधींचे पालन करतो त्याला देवता म्हटले जाते. आता जर श्रद्धावान मनुष्य शास्त्रांमध्ये उल्लेख नसलेल्या नियमांचे पालन करीत असेल तर त्याची कोणती स्थिती जाणावी या अर्जुनाच्या शंकेचे निरूपण श्रीकृष्णाने करायचे आहे. जे लोक एखाद्या सामान्य मनुष्याची निवड करून त्याला परमेश्वर मानून त्याची पूजा करतात ते सत्वगुणी, रजो किंवा तमोगुणी आहेत. अशा लोकांना जीवनाची सर्वोच्च सिद्धी प्राप्त होते काय? वास्तविक ज्ञानामध्ये स्थित होऊन स्वतःची परमोच्च सिद्धावस्थेत उन्नती करणे त्यांना शक्य आहे का? जे लोक शास्त्रविधींचे अनुसरण करीत नाही परंतु त्यांची कशावर तरी श्रद्धा आहे आणि जे देवी देवता किंवा मनुष्यांची पूजा करतात त्यांना आपल्या प्रयत्नात यशप्राप्ती होते काय? असे सर्व प्रश्न अर्जुन श्रीकृष्णांपुढे मांडित आहे. तर अर्जुन काय काय विचारतोय? सत्वगुण, रजोगुण, तमोगुण आहे का? अशा लोकांच्या जीवनाची सर्वोच्च सिद्धी प्राप्ती होते का? ज्यांचं शास्त्राच्या आधारानुसार पण स्वतःच्या मनानुसार कोणाला तरी देवता बनवतात आणि त्याची पूजा करतात त्यांची सर्वोच्च सिद्धी प्राप्त होते का? त्यानंतर वास्तविक ज्ञानामध्ये स्थित होऊन स्वतःची परमोच्च सिद्धावस्थेपर्यंत उन्नती करणे त्यांना शक्य आहे का? जे शास्त्रविधीचे अनुसरण करत नाहीत परंतु त्यांची कशावर तरी श्रद्धा आहे आणि जे देवदेवता किंवा मनुष्यांची पूजा करतात त्यांना आपल्या प्रयत्नात यशप्राप्ती होते का? म्हणजे बरेच असे आहेत जे सप्तमालिक एक आहे म्हणून भरपूर लाखो भक्त आहेत त्यांचे, आणि मग त्यांची पूजा प्राप्त केल्यानंतर त्यांना जे आहे ती यशप्राप्ती होणार आहे का? किंवा त्यांना सर्वोच्च सिद्धी प्राप्त होणार आहे का? किंवा त्यांना जे आहे परमोच्च सिद्धी किंवा वास्तविक ज्ञान प्राप्त होणार आहे का? हे असे अर्जुनाचे बरेच काही प्रश्न भगवंत आता पुढे उत्तर देणार आहेत. श्लोक क्रमांक 2. श्री भगवान उवाच त्रिविधा भवती श्रद्धा देहिनां सा स्वभावजा सात्विकी, राजसी चैव तामसी चेति ताम शृणु. हे अर्जुन, आता तू ऐक कशा प्रकारे तीन गुणांनुसार व्यक्तीची श्रद्धा किंवा व्यक्तीचा जो विश्वास आहे तो डिसाइड होतो. श्री भगवान म्हणाले, देहधारी आत्म्याने प्राप्त केलेल्या प्राकृतिक गुणांनुसार, देहधारी आत्म्याने प्राप्त केलेल्या प्राकृतिक गुणांनुसार मनुष्याची श्रद्धा सात्विक,
राजसी आणि तामसी अशी 3 प्रकारची असू शकते. याविषयी आता माझ्याकडून ऐक. तर अर्जुनाचा प्रश्न होता की असे व्यक्ती जे आहेत जे स्वतःच्या धारणेनुसार करतात ते सत्वगुणात येतात का, ते रजोगुणात येतात का, ते तमोगुणात येतात का? भगवान सांगतायत, आता तू ऐक, मी आता सांगतोय की त्यांची जशी श्रद्धा आहे आणि त्यांचा तसा त्यांनी जो गुण स्वतःमध्ये त्यांनी अडॉप्ट केलेला आहे, जो देहधारी आत्मा आहे त्यांनी प्राप्त केलेला आहे, केलेल्या 3 गुणांनुसार कोणता जो गुण त्यांनी प्राप्त केलेला आहे, कोणत्या गुणाचा त्याच्यावरती जास्त प्रभाव आहे, त्यानुसार त्या व्यक्तीची जी श्रद्धा आहे ती सात्विक, राजसिक किंवा तामसिक अशा प्रकारची असू शकते. जे शास्त्रविधींना जाणतात, प्रभुपाद सांगतात, जे शास्त्रविधींना सांगतात परंतु सुस्तपणा किंवा आळशीपणामुळे जे या शास्त्रविधींचे पालन करणे सोडून देतात, त्यांचे निर्णय नियंत्रण त्रिगुणांद्वारे केले जाते. जीवांना आपल्या सात्विक, राजसिक किंवा तामसिक गुणांनी युक्त पूर्वकर्मानुसार विशिष्ट प्रकारचा स्वभाव प्राप्त होतो. हे भारतीयवासी जे आहेत ना, भारतवासी खास करून ज्यांनी अगदी स्वतःला आम्ही हिंदू असे म्हणून स्वतःच फार गर्जना करतात, त्या लोकांबद्दल कृपा सांगतात. जे शास्त्रविधींना जाणतात, त्यांना माहिती की मांसाहार करू नये, नशापान करू नये, व्यभिचार करू नये, या सर्व गोष्टी ते जाणतात. त्यांना माहिती आहे की भगवंतांची पूजा अर्चना करणं गरजेचं आहे. नामस्मरणावरती भाषण देतात, पण नामस्मरण न करणारे असे हजारो व्यक्ती आहेत जे शास्त्रविधींना जाणतात, पण त्यांच्या अंगातला जो सुस्तपणा आहे, आळशीपणा आहे, त्याच्यामुळे त्याचं पालन करत नाहीत. आणि मी ज्यांच्याबरोबर कोथरूडमध्ये प्रचार करतो, सर्व गोष्टी जाणतात, जे काही ऐकतात त्याबद्दल त्यांना फार विश्वास आहे. प्रभूजी तुम्ही जे सांगतो ते फार पटतं, पण जेव्हा पालन करायची वेळ येते तर त्यांच्या हातून एकही वेळा त्यांच्याकडून तो प्रयत्न केला जातो. आणि प्रयत्न न करण्यापाठीमागे सर्वात महत्वाचं कारण आहे की ह्या आध्यात्मिक गोष्टींचं पालन करण्याचा आळस आहे. बाकीच्या गोष्टीमध्ये खूप ऍक्टिव्ह आहेत, पण आध्यात्मिक गोष्टीचं पालन करण्यामध्ये तुझं काही आळस किंवा तुझं कंटाळा आहे, आणि त्याच्यामुळे ते पुढे जाणं त्यांच्यासाठी फार अवघड आहे. असे बरेच लोक जीवनामध्ये खास करून भारतामध्ये मिळतात. आणि असे व्यक्ती जे आहेत, मग आता हा व्यक्ती जो आहे हा रजोगुणात आहे, त्याला भरपूर काही करायचंय, धर्माचं रक्षण करायचंय, देशाचं रक्षण करायचंय, आणि जे काही, आणि त्यासाठी त्याचा प्रयत्न करायचा, पण तो रजोगुणात आहे. त्या व्यक्तीने अमुक अमुक व्यक्तीचं जीवनात पालन, देशाचं पालन करायचंय आणि त्यानुसार जीवन पुढे जायचंय असा विचार जर केला असेल, तर तो व्यक्ती जो आहे तो ज्या प्रकारचे त्याचे गुण आहेत त्या प्रकारचा स्वभाव त्याला प्राप्त होणार आहे. इथे हे महत्वाची गोष्ट आहे, जीवांना आपल्या सात्विक, राजसिक किंवा तामसिक गुणांनी युक्त पूर्वकर्मानुसार विशिष्ट प्रकारचा स्वभाव प्राप्त होतो. तर हे आपल्याला नेहमी निरंतर स्वतःला आठवण करून देणं गरजेचं आहे की आपल्याला जो स्वभाव प्राप्त झालेला आहे, तो स्वभाव जो आहे हा पूर्वजन्माच्या कर्मानुसार अवलंबलेला स्वभाव प्राप्त आहे, आणि तो स्वभाव तमोगुणात, रजोगुणात किंवा सत्वगुणात असू शकतो. जीवांची प्राकृतिक गुणांशी आपला संघ अनादी काळापासून चालत आला आहे. जीव हा प्रकृतीच्या संपर्कात असल्यामुळे त्याच्या विविध प्राकृतिक गुणांशी असलेल्या संघानुसार त्याला विविध प्रकारचा स्वभाव प्राप्त होतात. तथापि मनुष्याने जर प्रामाणिक आध्यात्मिक गुरूंचा संग केला आणि शास्त्रविधीनुसार आचरण केले तर त्याचा स्वभाव बदलणे शक्य होते. हळूहळू तो तमोगुणांपासून सात्विक गुणात अथवा रजोगुणांपासून सात्विक गुणात उन्नत होऊ शकतो. निष्कर्ष हाच आहे की एखाद्या विशिष्ट गुणातील अंधश्रद्धा मनुष्याला सिद्ध अवस्थेपर्यंत उन्नत करण्याला सहाय्यक होत नाही. अर्जुनाचा प्रश्न होता की त्यांनी ही जे काही कोणा व्यक्तीला देवता बनवले त्यांची पूजा अर्चना करतात, त्यांची प्रगती होते का? इथे प्रभुपाद सांगतात की अशा ज्या व्यक्तींची श्रद्धा आहे शास्त्रामध्ये त्यांची प्रगती होते, पण ज्यांची नाहीये ते स्वतःच्या धारणेनुसार जीवन जगतात, अशा व्यक्तींची कशाही प्रकारे उन्नती होत नाही. म्हणून मनुष्याने प्रामाणिक आध्यात्मिक गुरूंच्या संगतीत दक्षतेने आणि चातुर्याने सर्व गोष्टींचा विचार केला पाहिजे. अशा रीतीने मनुष्य उच्चतर गुणात स्थित होऊ शकतो. अशा प्रकारे व्यक्ती जो आहे हा उच्चतर गुणांमध्ये स्थिर होऊ शकतो तो जेव्हा आपल्या आध्यात्मिक गुरूंकडून व्यवस्थित प्रामाणिक आध्यात्मिक गुरु जे आहेत, जे गुरु शिष्य परंपरेतून आले, त्यांच्याकडून ज्ञान घेतलं तर नक्कीच तो रजोगुणातून किंवा तमोगुणातून सत्वगुणात स्थित होऊ शकतो आणि त्याची पुढे परमोच्च गती आहे, परमोच्च सिद्धी जी आहे ती त्याला प्राप्त होऊ शकते.
अर्जुनाचा प्रश्न आहे की कोणत्या गुणांमध्ये असतो. भगवंत सांगतात की 3 गुणांनुसार 3 प्रकारच्या श्रद्धा आपल्याला दिसून येतात. आणि त्यात सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे जो आत्मा आहे, जो व्यक्ती आहे, तो आपल्या प्राकृतिक गुणांनुसार श्रद्धा त्याची डिसाईड होते. श्लोक क्रमांक 3. सत्वानुरूप सर्वस्य श्रद्धा भवति भारत, श्रद्धामयोऽयं पुरुषो यो यशः स एव स. हे भारत, विविध प्राकृतिक गुणांच्या अंतर्गत मनुष्याच्या जीवनास अनुरूप अशी विशिष्ट प्रकारची श्रद्धा त्याला प्राप्त होते. पुन्हा ते सांगतात थोडंफार प्रमाणात. विविध प्राकृतिक गुणांच्या अंतर्गत मनुष्याच्या जीवनास अनुरूप अशी विशिष्ट प्रकारची श्रद्धा त्याला प्राप्त होते. म्हणजे गुणांनुसार त्या व्यक्तीला श्रद्धा प्राप्त होते. जीवाने प्राप्त केलेल्या गुणांनुसार तो विशिष्ट प्रकारच्या श्रद्धेने युक्त असल्यास ते म्हटले पाहिजे. तर जीवाने प्राप्त केलेल्या गुणांनुसार तो विशिष्ट प्रकारची श्रद्धा युक्त असल्याचे म्हटले जाते. तर आपण इथे वारंवार पाहणार आहोत की कशा प्रकारे 3 गुणांनुसार व्यक्तीची श्रद्धा जो आहे ती ठरवली जाते, की व्यक्तीची श्रद्धा जी आहे ती त्याला प्राप्त झालेल्या गुणांनुसार ठरवली जाणार आहे. आपण इथे सांगतात आपल्याला की कशा प्रकारे व्यक्तीचा श्रद्धा किंवा विश्वास जी आहे ती हळूहळू वाढू शकते, हळूहळू त्याच्यामध्ये परिवर्तन होऊ शकतं. आणि असं परिवर्तन केव्हा होऊ शकतं, जेव्हा तो शास्त्रोक्त गोष्टींनुसार त्याचं पालन करणार आहे. मनुष्य हा कसाही असतो, तात्पर्य कसंही असला तरी त्याच्यामध्ये एक विशिष्ट प्रकारची श्रद्धा असते, परंतु त्याने प्राप्त केलेल्या स्वभावानुसार त्याची श्रद्धा सात्विक, राजसिक अथवा तामसिक मानली जाते. अशा रीतीने तो आपल्या श्रद्धेनुसार विशिष्ट लोकांशी संग करतो. परंतु 15व्या अध्यायात सांगितल्याप्रमाणे प्रत्येक जीव हा मूळतः भगवंतांचा अंश आहे. म्हणून स्वरूपतः जीव हा त्रिगुणातीत असतो. मनुष्याला जेव्हा भगवंतांशी असणाऱ्या आपल्या संबंधाचे विस्मरण होते व जेव्हा तो भौतिक प्रकृतीच्या संपर्कात येऊन बद्ध होतो, तेव्हा तो विविध प्रकारच्या प्रकृतीशी संग करून स्वतःचे अलग असे स्नान निर्माण करतो. परिणामतः प्राप्त होणारी श्रद्धा आणि अस्तित्व हे केवळ भौतिकच असते. मनुष्याला जरी काही धारणा किंवा जीवनविषयक कल्पना असल्या तरी मूळतः तो निर्गुण अर्थात त्रिगुणातीत असतो. म्हणून भगवंतांशी आपला संबंध पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी मनुष्याला प्राप्त भौतिक विकारातून मुक्त झाले पाहिजे. त्रिगुणातीत होणं हे अतिशय गरजेचे. आपण 16व्या अध्यायात त्रिगुणातून चर्चा केली आणि त्रिगुणात व्यक्ती होणं हे अतिशय गरजेचं आहे, हे आपण पाहिलं. भगवत धामात परत जाण्याकरता कृष्ण भावना हाच निर्भय मार्ग आहे. जर मनुष्य कृष्ण भावनेत स्थित झाला तर त्या मार्गाद्वारे त्याची मोक्ष प्राप्ती सुनिश्चित होते. जर त्याने आत्मसाक्षात्काराच्या या मार्गाचा स्वीकार केला नाही तर तो निश्चितच त्रिगुणांद्वारे प्रभावित होईल. या 3 गुण जे आहेत त्याचा प्रभाव जो आहे हा व्यक्तीवरती दिसून येतो आणि त्यानुसारच व्यक्ती जीवन जगत असतो. पण ह्या 3 गुणांच्या पलीकडे शुद्ध सत्वामध्ये आपण म्हणजे त्रिगुणातीत आपण प्रत्येक जण होऊ शकतो. आणि त्यासाठी आपल्याला कृष्ण भावना हे एकच फक्त मार्ग आहे हे समजणं गरजेचं आहे. पुढे प्रभुपाद सांगतात या श्लोकातील श्रद्धा हा शब्द अत्यंत महत्वपूर्ण आहे. सत्वानुरूपा सर्वस्य श्रद्धा भवती भारत. श्रद्धेचा अद्भुत मूलतः सत्वगुणांपासून होतो. श्रद्धेचा जो उद्भव आहे तो गुणांपासून होतो, विशेष करून सत्वगुणांपासूनच होतो. मनुष्याची श्रद्धा ही देवतेवर किंवा काल्पनिक परमेश्वरावर अथवा मानसिक तत्ववादावर असू शकते. मनुष्याची दृढ श्रद्धा ही सत्वगुणी कर्मामुळे उन्नत होते, परंतु भौतिक बद्धावस्थे कोणतेच कर्म पूर्णतया श्रद्धा असू शकत नाही. भौतिक बद्धावस्थेमध्ये कोणतेच कर्म जे आहे हे पूर्णतया श्रद्धा असू शकत नाही. का? कारण ते भौतिक बद्धावस्थेतलं आहे. ती कर्म मिश्र स्वरूपाचे असतात व शुद्ध सत्व गुणयुक्त नसतात. विशुद्ध सत्वगुण हा दिव्य असतो आणि विशुद्ध सत्वगुणामध्ये मनुष्य भगवंतांचे वास्तविक स्वरूप जाणू शकत नाही. जाणू शकतो.
जोपर्यंत मनुष्याची श्रद्धा पूर्णपणे विशिष्ट सत्वगुणात युक्त होत नाही तोपर्यंत ती श्रद्धा त्रिगुणांपैकी कोणत्याही गुणाद्वारे प्रदूषित होत नाही. हे प्रदूषित प्राकृतिक गुण हृदय व्यापून टाकतात, म्हणून विशिष्ट प्राकृतिक गुणांच्या संपर्कात असणाऱ्या हृदयाच्या स्थितीनुसार मनुष्याची श्रद्धा दृढ होते. जर मनुष्याचे अंतःकरण सत्वगुणी असेल तर त्याची श्रद्धा ही सत्वगुणी असते, हे जाणले पाहिजे. जर त्याचे अंतःकरण रजोगुणी असेल तर ती श्रद्धा रजोगुणी असते, जर त्याचे अंतःकरण तमोगुणी असेल तर तमोगुणी श्रद्धा असते आणि प्रदूषित आलेली असते. अशा रीतीने जगामध्ये आपल्याला विविध प्रकारची श्रद्धा आढळतात आणि विविध प्रकारच्या श्रद्धेनुसार विविध प्रकारचे धर्मही आढळतात. वास्तविक धर्माची श्रद्धा ही विशुद्ध सत्वामध्ये स्थित असते, परंतु आपले हृदय कलुषित असल्यामुळे आपल्या निरनिराळ्या प्रकारच्या धर्मतत्वे आढळतात आणि याप्रमाणे विविध प्रकारच्या श्रद्धेनुसार विविध प्रकारच्या उपासना आहे. जो एखादा व्यक्ती रजोगुणी असेल तर त्याला त्याची श्रद्धा जी आहे रजोगुणी आहे आणि त्यामुळेच आपण पाहतो की लोकांची जातभक्ती, धर्मभक्ती, राष्ट्रभक्ती, राज्यभक्ती या सर्व गोष्टी बाहेर निघतात. किंवा काही आहे जे अतिशय तमोगुणामध्ये राहून तमोगुणात राहणारे व्यक्ती जे असतात त्या दुसऱ्या तमोगुणी व्यक्तीला देवता मानून त्याचं पूजन करणं, त्याला महात्मा म्हणणं, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या श्रद्धा ज्या आहेत ह्या जगामध्ये दिसून येतात. पूर्णपणे कृष्णावरती निर्भय व्हायचं असेल तर आपल्याला पूर्णपणे विशुद्ध सत्वगुणामध्ये युक्त होणं गरजेचं आहे. आणि जो विशुद्ध सत्वगुणात आहे तो भगवंतांना जाणतो, भगवंतांच्या स्वभावाला जाणतो आणि त्यामुळे गुणातीत होणं हे अतिशय गरजेचं आहे. पण ज्या ज्या प्रकारची श्रद्धा ज्या व्यक्तीमध्ये आहे ती श्रद्धा त्या व्यक्तीला त्या गुणानुसार प्राप्त होते. तमोगुणी, रजोगुणी किंवा सत्वगुणी श्रद्धा त्या व्यक्तीला प्राप्त होते. कोणाचा काही प्रश्न आहे श्लोक क्रमांक 3 पर्यंत? ज्या भक्तांचे व्हिडिओ चालू नाही आहेत, जे भक्तांचे व्हिडिओ चालू आहेत तेही काय काय करतायत ते दिसतंय, पण ज्या भक्तांचे व्हिडिओ चालू नाही आहेत त्यांचं मला कळेल का काय करतायत? का कृपया हरे व्हिडिओ कृष्ण चालू होऊ प्रभुजी. शकतात का? हरे कृष्ण प्रभुजी. बोला ब्रो. श्रद्धेचे 3 प्रकार म्हणजे हेच का, सत्वगुणी, रजोगुणी, तमोगुणी? येस. ज्या प्रकारची त्या व्यक्ती ज्या ज्या गुणांमध्ये तो व्यक्ती स्थित आहे, जो गुण त्याला प्राप्त झाले आहे त्या गुणांनुसार त्याची श्रद्धा जी आहे ती त्या गुणांवरती निर्भरित आहे. बरं, ठीक. येस. म्हणजे सत्वगुणी श्रद्धा किंवा रजोगुणी श्रद्धा किंवा तमोगुणी श्रद्धा असू शकते. आणि आपल्याला आणखीन एक गोष्ट समजते ती म्हणजे विशुद्ध सत्वगुण म्हणजे 3 गुणांच्या पलीकडे शुद्ध सत्वगुण आहे आणि त्या शुद्ध सत्वातील श्रद्धा म्हणजे कृष्ण भावनेवरती निर्भरित श्रद्धा आहे. हरे कृष्ण प्रभुजी. एक येस. प्रश्न असा होता, तर काही ठिकाणी जसं काल परवाच एका केरळच्या का कुठल्या तरी मंदिरात एका हत्तीची पूजा होते. हत्ती नेहमी मंदिरात दर्शनाला येतो. आपण टीव्हीवर पण काही वेळा बघितलेलं की गाय येते दर्शनाला, येते भगवंतांच्या दर्शनाला. तर ते पण असं आपण असं म्हणता येईल का हे सुद्धा त्यांची पण श्रद्धा असते म्हणून होतं ते, का काय कसं बघता येतात या गोष्टींना? त्या प्राण्याची श्रद्धा म्हणताय तुम्ही की हो, प्राण्यांची श्रद्धा आणि मग लोक त्यांची मग वेगळ्या प्रकारे पूजा करतात. जसं आपण रस्त्यावरती पण पाहतो ना की एखादी गाय आहे किंवा बैल आहे, त्याला 3रा पाय आहे किंवा 5 पाय आहे किंवा काही वेगळे डोळे आहेत आणि अशा बऱ्याच जणांची जी पूजा केली तर ती सुद्धा जी आहे ती सुद्धा 3 गुणांवरती निर्भरित आहे. हा. गोपूजेला आपण म्हणू शकत नाही की गोमातेची पूजा जी आहे, कारण शास्त्रामध्ये गोमातेच्या पूजेला प्राधान्य दिलंय. पण त्याच्या व्यतिरिक्त कुठेही शास्त्रामध्ये हातीच्या, गाढवाच्या, कुत्र्याच्या पूजेला कुठेही प्राधान्य दिलेलं नाही. सर्व सर्व ज्या पूजा म्हणजे ज्या प्रकारे शास्त्राने सांगितलेले त्या प्रकारे जर त्याचं पालन केलं तर त्यात अर्थ आहे. आणि जर लोकांनी स्वतःच्या धारणेनुसार कोणीतरी हत्ती दर्शनाला येतो किंवा कोणत्या तरी व्यक्ती तर त्याची पूजा करणं हे चुकीचं. जसं मागे मी त्या हरेरामा कुत्र्याचं उदाहरण दिलं होतं आफ्रिकेतलं, पण तो त्याचं असं नाही की फक्त त्याची पूजा करायला लागले किंवा त्याचं काही. आता काही ठिकाणी लोक त्यांच्या आवडत्या प्राण्यांची समाधी करतात आणि त्याची पूजा करतात. तर ह्या ज्या गुणांमध्ये तो सत्व तमोगुण किंवा रजोगुण जो व्यक्ती स्थित आहे आणि त्यानुसार त्या व्यक्तीचं पूजा केली जाते. पण आपण अशी पूजा करणं योग्य नाही त्या व्यक्तीची. शास्त्रामध्ये गोमातेची पूजा करायला सांगितली, आपण ती नक्कीच करायला पाहिजे आणि ती शास्त्रोक्त आहे. त्यामुळे शास्त्रानुसार आपण त्याचं पालन केलं तर नक्कीच आपण प्रगती करणार आहोत. शास्त्रानुसार पालन केलं नाही तर आपण त्याच गुणामध्ये त्या श्रद्धेनुसार स्थित राहणार आहोत. ठीक आहे. अजून काही प्रश्न कोणाचा?
पुढे जाऊयात आपण. श्लोक क्रमांक 4. यजन्ते हरे सात्विका कृष्ण. देव. हरे कृष्णा, बोला. माताजी आवाज रुक्मिणी कमी करा देवीदासी तुमचा. बोलते. हा, बोला. आपण कसं ओळखायचं की कोणत्या गुणांनुसार आपली श्रद्धा आहे, तर आपण ते पुढे पाहणार आहोत. पुढच्या बऱ्याच श्लोकांमध्ये भगवंत सांगते की त्या कशा प्रकारचं अन्न व्यक्ती धारण करतो तशा प्रकारच्या त्या गुणांमध्ये, कशा प्रकारची तपस्या करतो त्या गुणांमध्ये तो व्यक्ती आहे. आपण पाहतो की काही व्यक्ती असतात की ते देवी देवतांची पूजा करतात, जागरण करतात. त्यानंतर काही व्यक्ती आहे ते म्हणजे काहीतरी देवीला चढवण्यासाठी का पशुबळी करतात, नरबळी करतात, आणि त्यानुसार ते तमोगुणात आहेत किंवा रजोगुणात आहेत. आपण हे पुढेच तेच आता भगवंत सांगणार आहे. तुमच्या प्रश्नाचं उत्तर भगवंत पुढे देत आहे. हरे कृष्णा. हा, बोला होते. हा, रुक्मिणी देवीदासी बोलते. हा, बोला. हरे कृष्णा. हरे कृष्ण, येते व्यवस्थित काय आवाज, आहे? बोला बोला. हा, कारण आमच्या गावात तुकाई देवी म्हणून आहे. हम्म. तर आमच्या सासू सासऱ्यापासून म्हणजे पूर्वीपासून फार, आता तुम्ही श्राद्धा हा विषय काढला म्हणून सांगते, मी बोलते तुमच्याशी. कारण दरवर्षी आमच्या तुकाई देवीला अभिषेक करून सवासणी घालतात. हा श्रद्धेचा विषय आहे. पण तो आता आपण कृष्ण भक्त झालो, मग हे करावं का न करावं, तर हा त्याच्यामुळे प्रश्न आहे. म्हणजे हा, तर जर तुकाई देवीचा जर तुम्ही त्यांना जर आहे तो नैवेद्य अर्पण करणं किंवा या सगळ्या गोष्टी केल्या नाहीत तर माझ्या घरावरती कोप होईल, मला काहीतरी त्रास होईल किंवा माझ्या परिवाराला असं काहीतरी वाटतं त्रास ना. होईल, अशी भीती व्यक्तीला असू शकते. त्यामुळे आपण नेहमी शिकलेलो आहोत शास्त्रानुसार की सर्व वेदांचा सार कृष्ण आहेत, आणि त्याचबरोबर कृष्ण भावनाभावी जो भक्त आहे, जो दीक्षित भक्त आहे, त्याने फक्त कृष्णावरती श्रद्धा ठेवणं गरजेचं आहे. कृष्णा व्यतिरिक्त दुसऱ्या कोणावरती श्रद्धा ठेवणं किंवा कृष्ण त्यांच्यावरती निर्भर राहणं हे योग्य नाहीये. आपण जर कुठल्या देवी देवतांवरती निर्भर राहणार असेल किंवा त्यांचा काहीतरी कोप होईल ही अशी जर भीती असेल तर ती भीती डोक्यातून काढून टाकणं गरजेचं आहे. कारण भगवंत स्वतः सांगतात, यस्मिन तुष्टे जगत तुष्ट. मी जर संतुष्ट झालो तर संपूर्ण जग जे आहे हे संतुष्ट होणार आहे. तर त्यामुळे भगवंतांना प्रसन्न करण्याचा पूर्णपणे आपण प्रयत्न करायचा आहे आणि भगवंतांची भक्ती करण्याचा प्रयत्न करायचा आहे. त्यांना प्रसन्न करण्यासाठी आपण 18 अध्याय शिकणार आहोत. सर्व धर्मान परित्यज्य माम एकम शरणम व्रज. आपण जे आहे हे सर्व बाकीच्या गोष्टी सोडून देणं, बाकीचे धर्म, बाकीच्या तपस्या, पूजा अर्चना सर्व काही सोडून द्यायचं आहे आणि फक्त भगवंतांवरती निर्भर राहायचं. माम एकम शरणम व्रज. भगवंतांचं फक्त माझ्या एकट्यावरती तुम्ही माझ्या एकट्याचं भजन करा, माझ्या एकट्यावरती श्रद्धा ठेवा. आणि त्यानंतर काय होईल, अहम त्वाम सर्व पापेभ्यो. मी तुमच्या सर्व पापातून तुमची मुक्ती करणार आहे. मा सुच मोक्ष, आणि तुम्हाला जो काय आहे ती मुक्ती प्रदान करणार आहे. आणि तुम्ही ह्याच्यावरती विश्वास ठेवा, घाबरू नका, हेही भगवंत सांगतात. तर त्यामुळे आपण भगवंतांवरती पूर्णपणे निर्भर राहायचंय. आणि त्यासाठी जर आपण सहज शक्य असेल, काही वेळेस घरातून त्या गोष्टीचं भरपूर प्रेशर येतं की तुम्हाला करायलाच पाहिजे आणि त्यामुळे घरात वादविवाद होतात, अशा गोष्टी, तर त्यावेळेस समजणं गरजेचं. जसं मी आता तुम्ही परवा जर राधा गोपीनाथचं लेक्चर ऐकलं असेल तर तिथे त्या लेक्चरमध्ये प्रभू एक उदाहरण देत होते की एक भक्त आहे, जुन्या वयशी सांगत होते की एक भक्त आहे, त्यांचे वडील गेले आणि वडील गेल्यानंतर घरातले सगळे म्हणायला लागले की त्यांना ज्या आवडती गोष्ट आहे ती द्यायला पाहिजे. मग त्यांना आवडत्या त्यांची त्या 10व्याच्या दिवशी आवडती गोष्ट म्हणून त्यांना मटण आवडत होतं. मग त्यांना मटण द्यायचं असं सगळे घरातले त्यांना प्रेशर करायला लागले. आणि त्यांचा मुलगा जो होता तो कृष्ण भक्त झाला होता. मग तो त्याला पूर्णपणे संभ्रम, आता काय करायचं. मग वडिलांचा त्यांचा आत्मा जो आहे तो तृप्त होणार नाही, शांत मिळणार नाही, असं सगळं म्हणायला. त्यानंतर तिथे रात्री हे सगळी चर्चा झाली आणि तो म्हणत होता की मला नाही द्यायचं त्यांना, त्यांना आपण बाकीचं पुरणपोळी वगैरे देऊयात. पण ते काय ऐकायला तयार नाही. म्हणजे राधा गोपीनाथ पुन्हा फोन केला. राधा गोपीनाथ कुणी त्यांना हेच सांगितलं की त्यांना आवडतं म्हणून देणं आणि त्यांची कर्म वाढवणं वाईट, हे चांगलं नाहीये, तर तुम्ही नका देऊ. मग त्यांनी रात्री सगळे झोपले आणि सगळे एकत्र झोपलेले होते रात्री. आणि त्यांची त्या मुलाची आत्या म्हणजे त्यांची बहीण, जे वारले होते त्यांची बहीण जागी झाली अचानक. आणि ती भावाच्या म्हणजे त्या प्रभूजींच्या वडिलांच्या आवाजात बोलायला लागली की तो जे सांगतोय तेच पालन करा, मला अजिबात तुम्ही कोणीही मटण वगैरे देऊ नका, तो जे सांगतोय त्या गोष्टीचं पालन करा. आणि ती मोठ्याने ओरडली. सगळे जागे झाले, सगळ्यांनी ऐकलं आणि ती परत झोपी गेली.
आणि मग दुसऱ्या दिवशी सगळे घाबरले, अरे म्हणे नाही नाही तो आला होता, त्याने येऊन सांगितलं की मला नकोय. आणि मग त्यांनी पुरणपोळीचा नैवेद्य, बाकी काही दुसऱ्या चांगल्या गोडधोड गोष्टी केल्या आणि ते अर्पण केले. आता प्रत्येकाच्या जीवनात असं होणार नाहीये की भगवंत कशा ना कशा प्रकारे काहीतरी योजना करणार आहे, त्यांनी असं होणार आहे. पण आपल्याला शास्त्राच्या ज्या विधिविधानांचं पालन आपल्याला करायचंय, आणि शास्त्रामध्ये सांगितलंय की कृष्ण, आणि खास करून ज्यांनी कृष्णाचं शरण घेतलंय त्यांनी कृष्ण भक्तीचंच पालन करायचं, दुसरं काही पालन करायचं नाहीये. आणि दुसऱ्या कोणत्याही गोष्टीचं पालन केलं नाही तर कसल्याही प्रकारचा कोप होणार नाहीये, कारण ते देवी देवता प्रसन्न होणार आहेत. तर आपण कृष्णाला प्रसन्न करत आहोत. यस्मिन पृष्ठे जगत पृष्ठ, त्या जगामध्ये देवी देवता सुद्धा येतात. आणि त्यामुळे सांगितलंय जे देवी देवतांवरती श्रद्धा ठेवून कार्य करतात ते रजोगुणामध्ये येतात. ते पूर्णपणे काही जण काही सत्वगुणांच्या गोष्टी आहेत, काही रजोगुणाच्या गोष्टी आहेत. त्यामुळे आपल्याला ह्यातून बाहेर निघायचंय आणि आपल्याला विशुद्ध सत्वामध्ये स्थित व्हायचंय, शुद्ध सत्वामध्ये त्यामुळे आपली श्रद्धा जी आहे ती फक्त भगवंतांवरती आहे. कृष्ण एक शरणम, फक्त कृष्ण एकच शरण आहे, हे आपल्याला समजणं गरजेचं आहे. ठीक आहे. हो हो, ठीक आहे. अजून कोणाला काही प्रश्न विचारायचा आहे? चालेल, पुढे जाऊयात आपण. यजन्ते सात्विका देवान शरशांसी राजसा, प्रेतान भूतान गणाश्चान्ये यजन्ते तामसा जना. तर आपण आता पाहतोय की कशा प्रकारे 3 गुणांनुसार व्यक्तीच्या वेगवेगळ्या प्रकारच्या पूजा असतात. सात्विक मनुष्य देवतांचे पूजन करतो, जो देवतांचे पूजन करतो तो सात्विक मनुष्य आहे. राजसिक मनुष्य राक्षसांचे पूजन करतात आणि तामसिक मनुष्य भूत प्रेतांचे पूजन करतात. मध्ये टीव्हीवरती कुठल्या तरी चॅनलला एक सिरियल आली होती, शक्ती देखी मगर भक्ती किसने देखी. आणि ती सिरियल जी होती ती रावणावरती होती की रावणाची भक्ती कोणीच बघितली. कृष्ण, आवाज येतोय ना? हा, मध्ये गेला होता प्रभूजी, लास्ट सेंटेन्स नाही ऐकलं. तर ती रावणाची शक्ती सगळ्यांनी बघितली, पण रावणाची भक्ती बघितली नाहीये. तो रावण जो आहे, दशमुखी रावण, स्वतःचा गळा कापून यज्ञामध्ये टाकायला तयार, त्याची ती भक्ती कोणी बघितली नाही. तो शिवजींच्या प्रती जी भक्ती करत होता ते कोणीच बघितले, त्याची फक्त शक्ती बघितली. पण असे राजसिक मनुष्य जे आहेत ते राक्षसांची पूजा करतात आणि राक्षसांच्या सारख्याच गोष्टी करतात. आणि अशा रावणाची पूजा करणारे अजूनही लोक आहेत. अजूनही श्रीलंकेमध्ये त्या रावणाचं मंदिर आहे आणि रावणाची पूजा केली जाते. ह्या काही भागात, साऊथ इंडियाच्या पण काही भागांमध्ये रावणाची एक देवता म्हणून पूजा केली जाते, किंवा रावण एक व्यवस्थित एक विशेष पुरुष होता म्हणून त्याची पूजा केली जाते. किंवा अश्वत्थामा जो होता त्याला सुद्धा लोक पूजन करतात त्याचं, आणि नवीन नवीन संकल्पना लोक घेऊन येतात अश्वत्थामाबद्दल किंवा असं काहीतरी. तर सात्विक मनुष्य देवतांचे पूजन करतात. आपण पाहिजे जे सत्वगुणामध्ये आहेत त्यांना देवी देवता, त्यांची पूजा करणे, त्यांची अर्चना करणे, रोज सकाळी नित्यनेमाने उठून आपले घरचे देव आहेत किंवा बाकी देवी देवता आहेत, कुलदेवी आहे, कुलदैवत आहे, त्यांना आठवणं, त्यांची आरती करणं, पूजा करणं, ह्या सगळ्या गोष्टी करतात. जे राजसिक लोक आहेत ते राक्षसांची पूजा करतात, आणि ह्या राक्षसांमध्ये राक्षसी प्रवृत्तीचे सध्याचे जे मनुष्य आहेत त्यांची पूजा करणारे असे व्यक्ती. आणि तमोगुणांचे जे व्यक्ती आहेत ते भूत प्रेतांचे पूजन करतात. असे भरपूर काही व्यक्ती आहेत ज्यांना जे तमोगुणाचे व्यक्ती आहेत आणि भूत पिशाच जे प्रेत आहेत त्यांची पूजा करणारे सुद्धा भयंकर लोक आढळून येतात. तर ही सर्व लोक जे आहेत ह्या लोकांनी शास्त्रांचं पालन करणं सोडून दिलेलं आहे आणि स्वतःच्या कल्पनेनुसार, स्वतःच्या धारणेनुसार पूजन करतात. असे बरेच व्यक्ती दिसतात. रस्त्यावरती एखादा दगड असतो, त्या दगडाला शेंदूर फासलेला असतो, कुठेतरी लाल टिका लावलेला असतो आणि त्याची लाईन लावतात लोक श्रद्धेने पूजा करण्याची. एक बेस्ट एक्झाम्पल तुम्हाला पाहिजे असेल तर बरसानाच्या बिल्डिंग पासून जायचं पाठीमागे, आणि लेफ्ट साईडला आधी काहीच नव्हतं. आता जिथे ते उंबराचं झाड आहे त्या उंबराच्या झाडाला धागा बांधलेला आहे, तिथं काहीतरी दगड ठेवलेला आहे, तिथं नित्य नियमाने पूजा करणाऱ्या कित्येक माताजी आणि प्रभूजी लोक दिसतील तुम्हाला. आधी काही नव्हतं तिथं आणि अचानक तिथे देव प्रकट झालेला आहे. कोणाला कशा प्रकारे काय त्यांनी दाखवलं, आणि तिथे नित्यनेमाने पूजा करणारे लोक सुद्धा भेटतात. असे व्यक्ती जे आहेत हे म्हणजे माहित नाही कुठल्या गोष्टीचे पूजन करतात, कुठल्या कुठल्या कल्पनेनुसार त्या व्यक्तीची त्या गोष्टीची पूजा केली जाते. तर असे व्यक्ती जे आहेत ते तमोगुणात आहेत. काही प्रकारे शास्त्रात अध्ययन करत नाही. काही लोकांनी कुठेतरी वेदात ऐकलेलं आहे, कुठेतरी शास्त्रात ऐकलेलं आहे, कुठेतरी परंपरेतून आलेलं आहे म्हणून देवी देवताची पूजा करतात. आणि देवी देवताची पूजा करताना सुद्धा जर योग्य प्रकारच्या गोष्टी पूजन करत असतील तर ते सत्वगुणात.
हे जर राजसिक किंवा तामसिक किंवा जे राक्षसी स्वरूपाचं आहे, तसं देवी देवतांची पूजा करताना कितीतरी नरबळी, कितीतरी पशुबळी दिलं जातं. त्याला सत्वगुण म्हणूच शकत नाही, तो तमोगुण आहे. ते तमोगुणातला नाही, तमोगुणी प्रकारची पूजा. तर त्या प्रकारे आता भगवंत सांगतायत, सात्विक व्यक्ती आहेत जे देवतांची पूजा करतात, राजसिक व्यक्ती आहेत जे राक्षसांची पूजा करतात, आणि जे भूत प्रेतांची पूजा करतात हे तमोगुणी व्यक्ती आहेत. अशी श्रद्धा आपण पाहतो. पूजेतली जी श्रद्धा आहे ती आपण पाहतो. हरे कृष्ण प्रभूजी, दंडवत प्रणाम. बोला वाटेल धन्यवाद. प्रभूजी, काही जण सांगतात जसं तुम्ही भगवंत आहेत, आपण भगवंतांना मानतो आणि सगळं भगवंतांना म्हणजे केंद्रबिंदू ठेवून आपण सगळं करतो. पण हे जे बाकीची लोक आहेत ते असं म्हणतात की आजही जसं भगवंत आहेत तसं भूत प्रेत पण असतात आणि काळी जादू वगैरे पण असते, असं काही लोक म्हणतात प्रभूजी. बरोबर. ते म्हणजे मग ते मग कितपत त्यांच्यावर विश्वास ठेवावा आणि म्हणजे ह्या सर्व गोष्टी असतात हे मान्य करायचं आपण, पण त्यांच्यावरती निर्भर राहायचं नाही आपल्याला. कारण असं कुठल्याही प्रकारची काळी जादू असो, जसं आपण भक्तिविनोद ठाकूरांच्या जीवनामध्ये पाहतो की तो जो व्यक्ती होता तो भक्तिविनोद ठाकूरांना एक व्यक्ती, एक सिद्ध पुरुष होता, ज्याला भक्तिविनोद ठाकूरांनी पकडलं ब्रिटिशांच्या सांगण्यानुसार, कारण तो फारच पाप करायला लागला होता. आणि त्याला पकडल्यानंतर त्याला जेलमध्ये टाकलं. जेलमध्ये टाकल्यानंतर त्यांनी तिथून जेलमध्ये बसून भक्तिविनोद ठाकूरांच्या परिवाराला विचलित करण्याचा प्रयत्न केला. त्यांची मुलगी आजारी पडली, भयंकर आजारी पडली. मग आजारी पडल्यानंतर ह्यांनी जाऊन त्या आपल्यासारखं कोणी थोडासा कमकुवत अशा श्रद्धेचा व्यक्ती असता तर पळून जायचा, त्याचे पाय पकडले असते, माफ कर म्हणा. भक्तिविनोद ठाकूर त्या मुलीसमोर बसले, ती मुलगी मरणावस्थेत होती, तरी पण तिच्यासमोर बसून भागवतम वाचलं. ही त्यांची श्रद्धा आहे. हे त्यामुळे आचार्य आहेत. आणि त्या आचार्यांनी आपल्या उदाहरणात दाखवून दिलंय की आपली भागवतावरती, आपली भगवंतांवरती, कृष्णावरती तेवढी श्रद्धा असणं गरजेचं आहे. ह्या सर्व गोष्टी असतात. त्या गोष्टीनुसार तो व्यक्ती तमगुणात आहे, रजगुणात आहे आपल्याला समजतं. पण आपल्याला त्या गोष्टीचा आश्रय घ्यायचा नाहीये, आपल्याला भगवंतांचा आश्रय घ्यायचा. त्याच्यावरती विश्वास ठेवून श्रद्धा निर्माण करायची नाहीये, पण आपल्याला भगवंतांवरती श्रद्धा आणि विश्वास ठेवायचा आहे. आणि अवश्य रक्षबो कृष्णा, येई विश्वास, हा विश्वास वाढवणं गरजेचं आहे की कृष्ण माझं रक्षण करणार, आणि त्यानुसार त्यांच्यावरती पूर्णपणे आपल्याला निर्भर राहायचं आहे. ठीक आहे. हो प्रभूजी. अजून कोणाला काही? भूत पिशाच निकट ना आवे, अशी काही श्रद्धा? तात्पर्य, या श्लोकात भगवंतांनी निरनिराळ्या प्रकारच्या उपासकांचे त्यांच्या बाह्य कृतीवरून वर्णन केले आहे. शास्त्र नियमानुसार केवळ भगवंतच पूजनीय आहेत. शास्त्र नियमानुसार पूजनीय भगवंत. त्यामुळे ह्याच्या आधी मी सांगितलं होतं, भक्ती हा शब्द फक्त विष्णू, फक्त कृष्ण, फक्त भगवंतांसाठी वापरायचा आहे. भक्ती हा शब्द बाकी कुठल्याही दुसऱ्या गोष्टीसाठी वापरायचा नाहीये, दुसऱ्या व्यक्तीसाठी वापरायचा नाहीये. लोक देशभक्ती म्हणतात, धर्मभक्ती, जातभक्ती, राष्ट्रभक्ती, त्याच्यानंतर आम्ही अमुक देवतांची भक्ती. भक्ती नाही, त्यांची जी काय आहे ती उपासना होते. त्यामुळे सर्वात पूजनीय भक्तिमय कार्य करायचं ते फक्त भगवंतांशीच करायचं आहे. आणि भगवंतच हे जे आहेत हे केवळ पूजनीय आहेत. ज्यांची शास्त्रांवरती श्रद्धा नाही किंवा जे शास्त्र पारंगत नाही, ते आपल्या प्राकृतिक गुणातील विशिष्ट स्थितीला अनुसरून विविध प्रतीकांची उपासना करतात. जे सत्वगुणी असतात ते सामान्यतः देवतांची उपासना करतात. देवतांमध्ये ब्रह्मदेव, शंकर, इंद्र, चंद्र, सूर्यदेव इत्यादींचा समावेश होतो. अनेक देवदेवता आहेत. सत्वगुणी मनुष्य विशिष्ट देवदेवताची विशिष्ट हेतुपुरता उपासना करतात. त्याचप्रमाणे जे रजगुणी आहेत ते राक्षसाची उपासना करतात. आमच्या लक्षात आहे की दुसऱ्या जागतिक महायुद्धाच्या वेळी कलकत्त्यामधील एक मनुष्य हिटलरची पूजा करीत होता. हिटलरची, कलकत्त्यातला एक माणूस तो हिटलरची पूजा करत होता, कारण युद्धामुळे काळाबाजार करून त्याने पुष्कळ धन कमवले होते. त्याचप्रमाणे रजगुणी आणि तमगुणी मनुष्य साधारणतः शक्तिशाली व्यक्तीलाच परमेश्वर मानतात. त्यांना वाटले की कोणाचेही परमेश्वर म्हणून पूजा करता येते आणि त्यामुळे परमेश्वराला पूजल्याने होणारीच फलप्राप्ती होते. असे कित्येक लोक दिसतात ना, वो हमारे भगवान है, हमारा रक्षण करते, हमारा अन्नदाता है, असे म्हणारे बरेच लोक असतात. आणि कोणी अमुक अमुक व्यक्ती, तिकडचा नेता, कोणी आमदार, खासदार, नगरसेवक, कोणालाही देवता मानतात. किंवा कोणी अमुक अमुक व्यक्ती आहे ज्याने त्यांच्याशी काहीतरी जीवनात काहीतरी बदलून केलंय, असे एकदम तोंडातून निघून जातात, आप तो भगवान जैसे हमारे लिए आए, आप तो हमारे लिए भगवान है, असे म्हणणारे बरेच लोक आणि त्याची पूजा करतात. हे सगळं चुकीचं आहे.
पूजनीय म्हणजे आहे ते फक्त भगवंत श्रीकृष्ण आहे, त्याचं म्हणणं जातं. आता या ठिकाणी स्पष्टपणे म्हटलंय की रजोगुणी आहेत ते अशा कल्पित परमेश्वराची निर्मिती करतात आणि त्यांची उपासना करतात. जे तमोगुणी आहेत ते भूताखेतांची उपासना करतात. कधी कधी लोक खडग्याची पूजा करतात. मैथून सेवेलाही तमोगुणी मानण्यात येते. याचप्रमाणे भारतातील दूरच्या खेड्यातील लोक भूतांची उपासना करतात. आम्ही भारतात पाहिले आहे की कनिष्ठ जातीतील लोक कधी कधी अरण्यात जातात आणि त्यांना जर माहीत असेल तर एखाद्या विशिष्ट झाडात भूत आहे तर ते त्या झाडाची पूजा करतात व बळी अर्पण करतात. या विविध प्रकारची उपासना म्हणजे वास्तविकपणे परमेश्वराची उपासना नव्हे. जे दिव्य विशुद्ध सत्वस्थित आहेत त्यांनी ते झाले आहेत, त्यांच्यासाठी परमेश्वराची आराधना आहे. श्रीमद भागवतात म्हटले आहे, सत्व विशुद्धम वसुदेव शब्दितम. जेव्हा मनुष्य शुद्ध सत्वामध्ये स्थित होतो तेव्हा तो वासुदेवाची पूजा करतो. आणि आपल्याला आपण पाहतो कित्येक संतगणांनी, कित्येक आचार्यांनी आपल्याला त्यांच्या प्रत्यक्ष उदाहरणातून दाखवून दिलेले की कोणत्याही प्रकारची अडचण आली, काही दुःख आलं तरी त्यांनी भगवंतांना सोडून दुसऱ्या कोणाचाही आश्रय घेतलेला नाही, किंवा त्यांनी कुठेही दाखवलेलं नाहीये की बाबा कुठल्या तरी भूतप्रेताची, कुठल्या तरी झाडाची, कुठल्या तरी वृक्षाची, कुठल्या तरी दगडाची आपण पूजा करायची नाही. आपल्याला जे आहे ते फक्त आणि फक्त भगवंतांचीच पूजा केली पाहिजे. निर्विशेषवाद्यांना सत्वगुणी मानले जाते आणि हे 5 प्रकारच्या देवतांची उपासना करतात. हे भौतिक जगातील निराकार विष्णू रूपाची पूजा करतात. हे रूप कल्पलेले असते. हे श्री विष्णू भगवंतांचे विस्तारित रूप आहे. परंतु निर्विशेषवाद्यांच्या भगवंतांवरती विश्वास नसल्यामुळे त्यांना वाटते की विष्णू रूप म्हणजे निर्विशेष ब्रह्माचेच एक रूप आहे. त्याचप्रमाणे ही कल्पना करतात की ब्रह्मदेवही भौतिक रजगुणी निर्विशेष रूप आहे. अशा रीतीने ते कधी कधी 5 प्रकारच्या आराध्य देवतांचे वर्णन करतात, परंतु त्यांना वाटते की निर्विशेष ब्रह्म हे वास्तविक परमसत्य आहे. म्हणून ते सर्व उपासक देवता देवी देवतांचे अत्यंत त्याग करतात. निष्कर्ष दिव्य स्वभावयुक्त मनुष्यांचा संग केल्याने भौतिक प्रवृत्तीच्या विविध गुणांचे शुद्धीकरण करता येते. तर त्याचा निष्कर्ष असा आहे की दिव्य स्वभावयुक्त मनुष्यांचा संघ व्यक्तीने केला तर तो व्यक्ती जो आहे तो आपल्यामध्ये विशिष्ट विविध गुणांचे शुद्धीकरण करू शकतो. हे जे वेगवेगळे गुण त्याच्यात आहेत त्या गुणांचं शुद्धीकरण तो आहे तो व्यक्ती करू शकतो. ठीक आहे, कोणाचा काही प्रश्न आहे? श्लोक क्रमांक 4. आज आपण आता पाहिलं की 3 गुणांनुसार 3 प्रकारच्या पूजा व्यक्ती करतात. हरे कृष्णा. ठीक आहे. हरे कृष्ण प्रभूजी. यस. प्रभूजी इथे म्हटलंय की शास्त्रांनुसार भगवंतांची पूजा केली पाहिजे किंवा शास्त्र विधींना जाणून. मागच्या काही श्लोकांमधच्या तात्पर्यामध्ये पण दिलं की शास्त्रांमध्ये जसं दिलं तसं करायचं. पण बऱ्याच वेळा लोक वेगवेगळ्या प्रकारची शास्त्रे पण घेऊन येतात की ह्या पर्टिक्युलर महाराजांचं वेगळं एक चरित्र किंवा जे काय आहे ते वेगवेगळे शास्त्र, त्याला सुद्धा शास्त्र मानतात ते. तर शास्त्राची डेफिनेशन काय, म्हणजे नक्की शास्त्र कशाला समजायचं? शास्त्र म्हणजे श्रुती आणि स्मृतीतून जे आलेलं आहे त्याला शास्त्र म्हणायचं. आणि श्रुती आणि स्मृती सांगणारे म्हणजे आमच्या स्मृतीनुसार अमुक अमुक महाराजांनी दिलेलं शिकवण, त्याला शास्त्र म्हणू शकत नाही. श्रुती आणि स्मृती म्हणजे जे विशेष ऋषीमुनी आहेत त्यांनी जो उल्लेख केलेला ती गोष्ट आहे तर त्याला आपण शास्त्र म्हणू शकतो. पण जे स्वतः आता आजकालचे अमुक अमुक देवी देवता आहेत त्यांनी सांगितलं त्याला शास्त्र म्हणू शकत नाही. आताचे सुद्धा जे आचार्य आहेत जे भगवंतांनी दिलेलं जे ज्ञान आहे त्या ज्ञानानुसारच त्या गोष्टीचं प्रदान करतात. जसं आपण पाहतो की श्रील रूप गोस्वामी पाद आहेत, त्यांनी नेक्टर ऑफ डिवोशन, नेक्टर ऑफ इन्स्ट्रक्शन दिलं आणि आपण त्याला शास्त्र मानतो. तर त्यामुळे कोणत्याही गोष्ट शास्त्र मानणं योग्य नाहीये. खास करून त्या व्यक्तीची योग्य प्रकारची पडताळणी करण्याचा आपल्याला अधिकार आहे आणि तो करावा. आणि त्याप्रमाणेच त्या व्यक्तीने दिलेलं जे आहे त्याला शास्त्र मानणं गरजेचं आहे. आणि हे शास्त्र जे आहे याचा संबंध जो आहे हा पूर्णपणे श्रुती आणि स्मृतीशी असणं गरजेचं. जेव्हा भक्ती रसामृत सिंधू किंवा नेक्टर ऑफ इन्स्ट्रक्शन ह्या दोन्ही गोष्टींची चर्चा होते तर यांचा संबंध जो आहे हा चैतन्य महाप्रभूंच्या शिक्षेशी आहे. आणि फक्त चैतन्य महाप्रभूंच्या शिक्षेशी नसून त्याचा रेफरन्स जो आहे हा विष्णू पुराण, गरुड पुराण किंवा त्याचा रेफरन्स जो आहे हा वेगवेगळ्या उपनिषदांमध्ये दिलेला आहे.
आणि तिथूनच त्या गोष्टी घेऊन त्याचा सार जो आहे तो देण्यात आलेला आहे. त्यात स्वतःच मनाची कल्पना कुठेही नाही. त्यामुळे आणि बऱ्याच वेळा दुर्भाग्याचं असं आहे की असे बरेच व्यक्ती जे आहेत ते त्यांच्या श्रद्धेनुसार त्या प्रत्येक त्या व्यक्तीला मानतात. त्यांनी दिलेले जे शास्त्र आहे त्याला सर्वस्व मानतात आणि त्यानुसार जीवन जगतात. पण त्यातून त्यांचं परिवर्तन होतंय का, त्यांच्या जीवनाची वृद्धी होते का, हेही पाहणं गरजेचं आहे. त्यामुळे शास्त्र त्याच गोष्टीला मानावं जे श्रुती आणि स्मृतीवरती निर्भर आहे आणि त्याच्यातून व्यक्तीचं परिवर्तन झालेलं आहे. त्यामुळेच आपण ह्याच गोष्टीचा प्रचार प्रसार करतो की भगवद्गीता आणि श्रीमद भागवतम हे 2 कलियुगासाठी शास्त्र आहेत. त्याच्या व्यतिरिक्त माणसाने दुसरा कुठला प्रयत्न करण्याची गरज नाहीये. आणि ह्या दोन्हीही गोष्टी ज्या आहेत, एक तर भगवंतांनी स्वतः दिलेलं आहे आणि दुसरं भगवंतांचे विशुद्ध भक्त जसे परीक्षित महाराज आणि सुखदेव गोस्वामी यांच्यातली चर्चा. त्यामुळे त्या गोष्टींचं पालन करायचं. आणि तेवढंच नाही तर कित्येक बाकीच्या शास्त्रांनी ह्या गोष्टींना मान्य केलेलं आहे आणि की कलियुगासाठी विशेष हे 2 ग्रंथ आहेत, 2 शास्त्र आहेत आणि त्याचंच व्यक्तीने पालन करावं. आणि याच्यावरती निर्भरित जे काही बाकीचे ग्रंथ आहेत त्यांचं व्यक्ती पालन करू शकतो. ठीक आहे. हरे कृष्ण अजून काही? प्रभूजी. हा प्रभू. हरे कृष्ण प्रभूजी. आता यस गुणाकेश प्रभू, ऐकतोय बरेच आपण. जण म्हणतात की हा, शिवपुराणामध्ये शिवपुराण पण म्हणजे जुनं पुराण आहे. आणि त्यांना जर असं आपण सांगितलं की फक्त विष्णू आपला भागवतम ऐका, तर तर ते म्हणतात "होय, ते प्रभूजी तुमचा आवाज कट होतोय पण प्रश्न कळाला मला. केलेली आहे पुराणामध्ये शिवाजी प्रत्येक पुराणामध्ये प्रभूजी तुमचा आवाज कट प्रत्येक झालाय. पुराणामध्ये किती म्हणजे महाभारताची आणि हरे कृष्णा. प्रभूजी तुमचा आवाज पूर्णपणे कट होतोय. तुम्ही एकदा व्हिडिओ बंद शिवपुराण जे करून आहे ना ते बोला प्रभू. व्हिडिओ बंद म्हणतात करून प्रश्न विचारा. शिवपुराण म्हणतात की जुनं आहे आणि हे भागवत जुनं आहे. तर प्रत्येक पुराणामध्ये त्या त्या देवतेची हरे कृष्ण. प्रश्न समजलाय की वेगवेगळे पुराण आहेत. शिवपुराण आहे, विष्णू पुराण आहे, गरुड पुराण आहे किंवा बरेच आणखीन पुराण आहेत. इनफॅक्ट वेदांमध्ये कित्येक ठिकाणी इंद्र जे आहेत त्यांना परम पुरुषोत्तम देव वगैरे असं मानलेलं आहे. तर मग आपण करायचं काय, आपण कोणाची पूजा करतो, हे कन्फ्युजन आहे. आणि त्यामुळे आपण भगवद्गीतेत पाहिलं तर तिथे सांगितलेलं आहे की वेद जे आहेत हे पूर्णपणे भ्रमित करणार आहेत. वेदामध्ये व्यक्ती जो आहे हा पूर्णपणे भ्रमित होणार आहे. आणि अशा प्रकारे वैदिक ज्ञानामध्ये व्यक्ती भरपूर भ्रमित होऊन जाऊ शकतो. आणि त्याचसाठी आपल्याला आपण जेव्हा भाऊ चैतन्य महाप्रभू म्हणतात ना, ब्रह्मांडे भ्रमिते कोनो भाग्यवान जीव. तो जीवात्मा जो गुरु आणि कृष्णाची कृपा प्राप्त करतो तो खूप भाग्यवान जीवात्मा. नाहीतर असे भ्रमित करणारे आणि त्या गोष्टींचं पालन करणारे असे कित्येक व्यक्ती भेटतात. आणि त्यामुळेच मनुष्यानाम सहस्रश जेव्हा आपण म्हणतो की त्या हजारो हजारो मनुष्यांपैकी काही जण जे आहेत तेच भगवंतांची प्राप्ती करू शकतात, की याच गोष्टीवर आपण समजतो. कारण असे भ्रमित करणारे कित्येक शास्त्र आहेत, कित्येक पुराण आहेत. कारण शास्त्र त्यांनाही शास्त्र आणि पुराण म्हणावं लागेल कारण ते पुराणातून आलेलं आहे. शिवपुराण जर असलं तर तुम्हाला प्रत्येकाला विश्वास बसू शकतो की शिवजी जे आहे ते परमपुरुष आहे. अशाच प्रकारे बाकीची काही पुराणं वाचली किंवा काही वैदिक वाचले तर इंद्र पूर्ण पुरुषोत्तम आहे. कोणाला ब्रह्म जे आहेत हे पूर्ण पुरुषोत्तम वाटू शकतात. पण हे जे आहे हे सत्वगुणातलं पालन आहे. आणि सत्वगुणात असलेले जे पूजन करणारे व्यक्ती आहेत हे आपल्याला समजू शकतो. आणि त्यामुळे भगवंत सर्वस्व आहेत हे समजण्यासाठी भगवंतांची आणि गुरुची कृपा लागते. त्याच्या व्यतिरिक्त व्यक्तीला समजू शकत नाही. आपण त्यांना प्रयत्न करू शकतो सांगण्याचा की तुम्ही जो आहे हे पाहणं गरजेचं आहे की कृष्णाची बाकीची देवी देवता जे आहेत ते कृष्णाचे भक्त आहेत आणि ते कृष्णाची पूजा करतात. आणि ते जर स्वतः मानतायत जसे शिवजी स्वतः जर प्रभू श्रीरामांना आपला आराध्य मानू शकतात, शिवजी जे आहेत ते कृष्णालाच आपला आराध्य मानू शकतात किंवा शिवजी कित्येक अशा लीला आहेत जे कृष्णाच्या विशेष लीला
पाहण्यासाठी गोपीचं रूप धारण करू शकतात. तर त्यातून आपल्याला समजतं की कृष्ण जे आहे ते पूर्ण पुरुषोत्तम भगवंत आहेत. ह्या गोष्टीचा त्यांच्यावरती विश्वास बसला तर त्यांना बाकीच्या गोष्टीवर आपण सांगू शकतो. जर त्यांचा विश्वास नसेल तर त्यांची श्रद्धा विचलित करू नये, भगवद्गीतेत सांगितलं. जी त्यांची श्रद्धा आहे ती श्रद्धा राहू द्यात. त्यानंतर हळूहळू त्यांच्यामध्ये परिवर्तन. आता याच्यामध्ये समजण्याच्या दोन गोष्टी आहेत. जे स्वतःच्या धारणेनुसार कोणती पूजा करतात त्यांच्यामध्ये परिवर्तन होऊ शकत नाही. जर एखाद्या व्यक्तीने एखाद्या माणसाला, मनुष्याला किंवा एखाद्या भूतपिशाचाला किंवा एखाद्या देवी देवताला सर्वस्व मानलेलं आहे आणि तो त्यात काहीही बदल करण्याचा प्रयत्न करत नाहीये, त्याच्यामध्ये ते देवी देवता सुद्धा बदल करणार नाही, त्याच्या कुठल्याही गुणांमध्ये परिवर्तन होणार नाही. पण एखादा व्यक्ती जर ह्या गोष्टीचा स्वीकार करण्यासाठी तयार असेल किंवा एखादा व्यक्ती ह्या गोष्टीसाठी, जसं शिवजी जे आहेत, हे व्यक्तीचा जेव्हा मृत्यू होतो वाराणसीमध्ये, तर त्याच्या कानामध्ये येऊन राम म्हणतात. म्हणजे ते स्वतः त्यांची इच्छा आहे की ह्याच्या जीवनामध्ये राम यावा, याच्या जीवनामध्ये कृष्ण यावा. तर अशा व्यक्तींच्या जीवनामध्ये परिवर्तन करणारे सुद्धा भगवंत आहे. जसं माझे एक ब्रह्मचारी मित्र आहेत, त्यांना स्वतः स्वप्नात येऊन 3दा शिवजींनी सांगितलं की तू हरे कृष्ण मंत्राचा जप कर. आता स्वतः भगवंतांनी हे स्वप्नात येऊन भगवंतांनी त्यांना भगवान शिवजींनी त्यांना सांगितलं. तर असं काही जीवनांच्या जीवनामध्ये होऊ शकतं, नक्की होऊ शकतं असं जीवनामध्ये व्यक्तीच्या. तर सांगण्याचं तात्पर्य हे आहे की अशा व्यक्तींना आपण समजून सांगायचा प्रयत्न करायचा, पण त्यांची श्रद्धा तरीही कृष्णावरती पूर्णपणे बसत नसेल, शास्त्रांना ते जर भागवताला अंमल पुराण मानत शकत नसतील, तर आपण त्यांना काही करू शकतो. आणि ही श्रद्धा वाढवण्यासाठी आपल्याला त्यांना जे शास्त्रांमधून जी उदाहरणं आहेत ती सांगून देणं गरजेचं आहे. आणि ती उदाहरणं सांगण्यासाठी आपल्याला स्वतःला शास्त्र व्यवस्थित माहित असणं गरजेचं आहे. ठीक आहे. अजून कोणाचा काही प्रश्न आहे का? राधिका शरण माताजींचा काही प्रश्न होता का? येस सुजित. बाळकृष्ण गुरु, तुमचा काही प्रश्न आहे का? कृष्णप्रती माताजी. काय प्रभूजी? हरे कृष्ण प्रभू, समजला प्रभू. बर. कृष्णप्रती माताजींचा काही प्रश्न आहे का? हात वरती करा. आहेत ना सर्व भक्त? तर मी नाव घेतो कोणाचं. ठीक आहे. श्लोक क्रमांक 5 आणि 6. अशास्त्रविहितं घोरं तपन्ते ये तपोजना दंभात अहंकार संयुक्ता कामराग बलान्विता कर्षयन्त शरीरस्थं भूतग्राम चेतसः मां चैवान्तः शरीरस्थं तान् तान् विधीम आसुरं निश्चयान. जे लोक दंभ आणि अहंकारामुळे शास्त्रसंमत नसलेले उग्र आणि कठोर तपस्या करतात, जे काम आणि आसक्तीने झपाटलेले असतात, जे मूर्ख असतात आणि शरीराच्या भौतिक तत्वांना व त्याचप्रमाणे अंतर्यामी परमात्म्यालाही कष्ट पोहोचवितात, त्यांना असुर असे म्हटले जाते. आपण श्लोक क्रमांक 2 ते श्लोक क्रमांक 7 मध्ये पाहतोय की कशा प्रकारे 3 गुणांनुसार त्या व्यक्तीची श्रद्धा असते आणि त्या 3 गुणांनुसार व्यक्ती जो आहे हा पूजा करतो. इथे 5 आणि 6 मध्ये विशेष करून पाहतोय आपण की असे व्यक्ती ज्यांच्यामध्ये खूप दंभ आणि अहंकार आहे, जे व्यक्ती पूर्णपणे अहंकार आणि दंभ असल्यामुळे शास्त्रसंमत काहीही नसलेले अतिशय भयंकर उग्र कर्म करतात, कठोर तपस्या करतात. म्हणजे काही काही व्यक्ती असे दिसतात, काही काही ठिकाणी अशी पूजा होते ज्यामध्ये व्यक्ती जे आहे ते काट्यावरती चालतात किंवा काट्यावरती पूर्णपणे लोळतात, उड्या मारतात काट्यावरती किंवा जळत्या कोळशावरती चालतात. अशा भयंकर अशा कठोर तपस्या व्यक्ती करतात किंवा काहीतरी कठोर पूजा करण्याचा प्रयत्न करतात. असे जे काम आणि आसक्तीने झपाटलेले असतात आणि अशा व्यक्तींमध्ये दिसून येतं की काहीतरी आसक्ती आहे, काहीतरी पूर्ण करण्याची इच्छा आहे, काहीतरी प्राप्त करण्याची हवस आहे. असे व्यक्ती जे आहेत हे काम आणि आसक्तीमुळे पूर्णपणे झपाटलेले असतात, ज्यांना भगवंत इथं मूर्ख म्हणतात. जे मूर्ख असतात आणि शरीराच्या भौतिक तत्वांना व त्याचप्रमाणे अंतरामी परमात्मालाही कष्ट, शरीराच्या
शरीरालाही त्रास देतात आणि त्याच प्रकारे परमात्मालाही पूर्णपणे वेदना देतात. असे व्यक्ती जे आहेत कष्ट पोहोचतात, अशा व्यक्तींना असुर असे म्हटले जाते. आणि उत्कृष्ट उदाहरण आहे हिरण्यकशिपू. रावण हा हिरण्यकशिपू 10,000 वर्षासाठी तपस्या करायला गेला. एवढी स्वतःला यातना करून घेतली की त्याचं शरीराचे एका बाजूला पूर्ण वारुळ झालं होतं आणि त्या वारुळातल्या मुंगांनी त्याचं शरीर खाऊन टाकलं होतं पूर्ण. फक्त त्याच्या हाडांचा सापळा शिल्लक राहिला होता. म्हणजे भयंकर अशी तपस्या केली रावण. आपल्या जे एक एक डोकं जे आहे ते यज्ञामध्ये अर्पण करत होता. अशा प्रकारच्या भयंकर अशा स्वतःच्या शरीराला वेदना देऊन काहीतरी भयंकर अशा करतात. आणि हे असे व्यक्ती जे आहेत हे कामाने ग्रसित असतात, काहीतरी प्राप्त करण्याची कामना असते. अशा प्रकारचे व्यक्ती असतात ते दंभ आणि अहंकार त्यांच्यामध्ये भरून भरून असते आणि त्या अहंकारापोटी त्या अशा व्यक्ती काहीही करतात. म्हणजे कित्येक असे व्यक्ती आहेत जे असं म्हणतात की आम्ही काही गरम गरम म्हणजे तप्त अशा रस्त्यावरती चालणार, कडक उन्हाळ्यामध्ये चालणार आणि आम्ही जे आहेत अमुक अमुक देवताची पूजा करण्यासाठी तिथपर्यंत पोहोचणार. आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये बऱ्याच वेळा दिसून येतं की असं ज्यांच्यामध्ये अंगात वगैरे येतं आणि त्या माताजी जे आहेत देवी अंगात आली आणि मग ते कोळशावरती चालतात. मला आठवते लहानपणीचे एकदा बघितलं होतं ते अशा प्रकारचे ते जागरण गोंधळ. त्याच्यावरती ती माता जी आहे ते रात्रभर त्या कोळशावरती नाचले वगैरे, अंगात आलं आणि त्याच्यानंतर कमीत कमी 15 दिवस पाण्यात पाय ठेवून बसले. पूर्ण पाय फोड आलं हे आणि तेवढं होऊन सुद्धा त्यांचं काय म्हणणं, ज्याची देवावरती पूर्णपणे श्रद्धा असते ना त्याला काहीच त्रास होत नाही. माझी देवावरती पूर्ण श्रद्धा नव्हती म्हणून मला फोड आले असते. मला हे अजून पण आठवतंय पूर्णपणे त्या असं म्हणणं. तर आपण बघतो की कशा प्रकारे दंभ आणि अहंकार किंवा कसा मूर्खपणा त्या व्यक्तीच्या आतमध्ये असतो. त्या व्यक्तीला त्या गोष्टीला तो व्यक्ती सर्वस्व मानतो. आणि हे समजून घेणं आपल्याला फार गरजेचं आहे की भगवत धाम जाणं हे अतिशय सोपी गोष्ट नाहीये. जो व्यक्ती भगवत धामात जातो त्याचा पूर्णपणे भगवंत त्याला तपासतात की ह्याची श्रद्धा जी आहे ही पूर्णपणे 100% माझ्यावरती आहे का. आणि थोडीफार जरी श्रद्धा इकडे तिकडे झाली तर त्या श्रद्धेला प्रेरित असं भगवंत त्या गोष्टी पुरवतात त्याला. ये यथामाम प्रपद्यन्ते, भगवंतांनी ऑलरेडी सांगितलं ज्या प्रकारे तू माझं भजन करशील त्या प्रकारे तुला गोष्टी प्राप्त होतील. तुला जर देवी देवतांची भजन करायचं असेल, कुठल्या भूतप्रेताची भजन करायचं असेल, कुठल्या अमुक अमुक मनुष्याला परमेश्वर भजन करायचं असेल तर त्याच्यामध्ये तुझी श्रद्धा मी वाढवणार आहे. अशा प्रकारे तो व्यक्ती जो आहे हा पूर्णपणे भगवंतांना शरणागत जाणं अतिशय गरजेचं आहे. नाहीतर अशा प्रकारच्या व्यक्ती आपल्याला दिसून येतात ज्यांना आसुरिक म्हटलेलं आहे. तर आसुरिक असणारे गुण, आसुरिक तपस्या किंवा आसुरिक पूजा म्हणजे काय, जे दंभ आणि अहंकाराने ग्रस्त आहेत, जे कामवासना आणि आसक्तीने ग्रस्त आहेत, असे व्यक्ती दंभ आणि अहंकारामुळे उग्र आणि कठोर तपस्या करतात. आणि असे मूर्ख व्यक्ती जे आहेत ते स्वतःच्या शरीराला म्हणजे शरीराच्या भौतिक तत्वांना आणि एवढंच नाही तर परमात्माला सुद्धा त्रास देतात. भगवंतांना सुद्धा कष्ट होतं त्यांचं. प्रभुपाद त्याच्याबद्दल सांगतायत, आपण वाचूयात. चौथी लाईन पासून, केवळ आध्यात्मिक उन्नतीकरता उपवास करण्याला शास्त्रांची मान्यता आहे. भगवद्गीतेनुसार जे लोक अत्यंत अंतस्तः होऊन उपोषण करतात ते आसुरिक लोक होय. त्यांचे कार्य हे शास्त्रांच्या विरुद्ध असते आणि यामुळे सामान्य लोकांना मुळीच लाभ होत नाही. वस्तुतः ते दंभ आणि मिथ्या अहंकार, काम आणि विषयोपभोगातील आसक्तीमुळे कर्म करतात. अशा कृत्यामुळे केवळ त्या ज्या पंचमहाभूतांनी शरीर बनले आहे ती पंचमहाभूतेच नव्हे तर शरीरामध्ये वास करणाऱ्या भगवंतांनाही कष्ट होतात. राजकीय उद्दिष्ट प्राप्ती करता केलेले असे अनधिकृत तप. हरे कृष्णा, बोला. प्रभू क्लासमध्ये मी ऑफिसमध्ये क्लास घेतोय. काय अर्जंट आहे? हा ठीक आहे. सूर्यकांत माताजी काय प्रश्न विचारायचा का तुम्हाला? नाही सॉरी. यामुळे सामान्य लोक मुळीच राजकीय उद्दिष्ट प्राप्तीकरता केलेले असे अनधिकृत तप किंवा उपोषण हे निश्चितच इतरांना त्रासदायक असते. अशा उपोषणाच्या वेळामध्ये कुठेही उल्लेख केलेला नाही. तर अशा कुठल्याही उपासांचा, तपस्यांचा, अशा क्रूर गोष्टींचा कुठेही उल्लेख केलेला नाहीये. शरीराला त्रास होतो आणि शरीरालाच फक्त त्रास होत नाही तर परमात्मालाही त्रास होतो. त्यांना दुःख होतं की अरे हा जीवात्मा काय करतोय, त्याला काय काय करायला हवं
मी परमात्मा म्हणून त्याच्या हृदयामध्ये आहे आणि त्याच्या सर्व गोष्टींना अनुमती द्यावी लागते, पण हा किती यातना भोगतो याची यातना भगवंतांना होती. ते परमात्मा रूपाने त्यांच्या हृदयात प्रत्येक गोष्टी बघतायत. ठीक आहे. पण हे प्रश्न आहे श्लोक क्रमांक 5 आणि 6 समजलंय की कशा प्रकारे राक्षसी रूपाची तपस्या आपण पाहत आपल्याला दिसते. श्लोक क्रमांक 7. आहारास्तपि सर्वस्य त्रिविधो भवति प्रिय यज्ञस्तपस्तथा दानं तेषां भेदमिमं शृणु. आता भगवंत सांगतायत की वेगवेगळ्या प्रकारचे भेद आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे तप दान यज्ञ आहेत, त्याच्याबद्दल मी तुला सांगणार आहे. प्रत्येक व्यक्तीला आवडणारा आहारही प्रकृतीच्या 3 गुणांनुसार 3 प्रकारचा असतो. प्रत्येक व्यक्तीला आवडणारा जो आहार आहे तो सुद्धा 3 गुणांनुसार असतो. याप्रमाणे यज्ञ तप आणि दान यांचेही 3 प्रकार आहेत. भगवंत स्वतः अर्जुनाला सांगतायत की आहार, यज्ञ, तप आणि दान या 4 गोष्टी आहेत त्या 3 गुणांनुसार असतात. आता मी तुला यांच्यातील भेद सांगतो ते ऐक. तर भगवंतांनी स्वतः इथे 3 गुणांचं आणखी विश्लेषण केलेलं आहे. त्यामुळे 3 गुणांना समजून घेणं गरजेचं आहे, कारण त्या 3 गुणांनुसार आपण प्रत्येक व्यक्ती जो आहे हा नाचवला जातोय. त्या 3 गुणांनुसार आपण जो आहे आवड निवड करतोय. त्या 3 गुणांनुसार आपली श्रद्धा निर्माण होते आणि त्यामुळे या 3 गुणांच्या पलीकडे विशुद्ध सत्वगुणामध्ये आपल्याला स्थित होणं हे अतिशय गरजेचं आहे. आणि त्यासाठी सर्वात प्रमुख मार्ग आहे तो म्हणजे कृष्ण भावनाभावित होणे. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. ठीक आहे. श्लोक क्रमांक 8. आता इथून पुढे 8, 9, 10 या 3 श्लोकामध्ये आपण पाहणार आहोत की आहार जो आहे हा 3 गुणांमध्ये असतो. वेगवेगळ्या गुणांनुसार व्यक्तीचा वेगवेगळ्या प्रकारचा आहार आहे. आता भगवंत त्याच्याबद्दल चर्चा करणार. श्लोक क्रमांक 8. आयुः सत्वबलारोग सुख प्रीती विवर्धना रस्या स्निग्धा स्थिरा हुरा आहार सात्विका प्रिया. ज्यांचं सत्वगुणामध्ये आहे ते सात्विक प्रकारचा आहार ग्रहण करतात. कशा प्रकारचा सात्विक प्रकारचा आहार म्हणजे सत्वगुणी मनुष्यांना प्रिय असणारा आहार. ज्या सत्वगुणी व्यक्ती आहे त्यांना प्रिय असणारा आहार त्याचे आयुष्य वृद्धिंगत करतो. त्याचं आयुष्य जे आहे ते वृद्धिंगत करतो, त्याला चांगलं आयुष्य देतो, आयुष्य वाढतं त्याचं, ज्यांनी सत्वगुणात आहार घेतलेला आहे. जीवन शुद्धी करतो आणि बल, आरोग्य, सुख आणि संतोष प्रदान करतो. तर ज्या व्यक्तींना या भौतिक जगतामध्ये थोडीशी शांती, समाधान, सुख प्राप्त करायचं असेल तर त्यांचा आहार सत्वगुणी असणं गरजेचं. तर काय काय प्रदान होतं? त्या व्यक्तीचं आयुष्य वृद्धिंगत होतं, त्या व्यक्तीची जीवनशक्ती, जीवन शुद्धी होते, त्यानंतर त्याला बल, आरोग्य, सुख आणि संतोष प्रदान होतो, प्राप्त होतो. असा आहार म्हणजे रसयुक्त, स्निग्ध, पौष्टिक आणि हृदयाला संतुष्ट करणारा असतो. जिभेला संतुष्ट नाही, हृदयाला सांगितलं, तो हृदयाला संतुष्ट करणारा असतो. हे समजणं गरजेचं. तर काय काय त्याच्यामध्ये तो असा आहार म्हणजे रसयुक्त, म्हणजे अशा रसाळ गोष्टी आहेत ज्या सत्वगुणात आहेत, सात्विक आहेत, त्या होईल. म्हणजे रसयुक्त म्हणजे दारू नव्हे. रसयुक्त सांगितलंय मग थोडीशी दारू घ्यायला पाहिजे. चहा कॉफी तर चालेलच, त्याच्यामध्ये पण रस असतो. पण रसयुक्त म्हणजे ज्या त्याचा आस्वादन केल्यानंतर व्यक्तीला समाधान मिळतं, त्या प्रकारचा रस. मग तुम्ही लोक म्हणतात ना जेव्हा टेन्शन येतं ना तेव्हा प्यायचे असते. त्याच्यातून कसल्याही प्रकारचं समाधान, शांती प्राप्त होत नाही, व्यक्तीचं जीवन जास्त विचलित होतं. तर रसयुक्त गोष्टी जसं आपण पाहतो की 4 प्रकारच्या गोष्टी अन्न आहे, त्याच्यातून व्यक्तीला विशेष आनंद, रस प्राप्त होतो. म्हणजे जे चावण्याचं, जे चाखता येणार किंवा जे चूसणे मला, आणि जे आपण मागे पाहिलं होतं त्या 4 प्रकारचे चतुर्विधा श्री भगवत प्रसाद आपण जे गातो, त्यातले 4 प्रकारचे जे अन्न आहे त्याच्यातून व्यक्तीला रस प्राप्त होतो. आणि स्निग्ध म्हणजे तूप, हे स्निग्धयुक्त आहे. लोणी हे स्निग्धयुक्त गोष्ट आहे, त्याला स्निग्ध म्हणतो. आणि अशा प्रकारचा पौष्टिक आहार जो शरीराला पुष्टी, शरीराला बल प्रदान करणारा आहार पाहिजे. शरीराला बल प्रदान करणं म्हणजे मांसाहार नाही. लोकांचा हा खूप मोठा भ्रम आहे की मांसाहार केल्यानंतर शरीराला बल प्रदान होतं. म्हणजे कित्येक मांसाहार प्रचार करणारे डॉक्टर आहेत
आयुर्वेदिक डॉक्टर सुद्धा आहेत असे दुर्भाग्याने, जे सांगतात की तुम्ही अंडे खा, मांस खा, त्यातून तुम्हाला भरपूर प्रोटीन्स मिळतील, बळ मिळेल, शक्ती मिळेल. आणि जे खास करून आजकालचे युवक युवती आहेत त्यांना स्वतःचे शरीर प्रदर्शन करण्यासाठी, शरीर तंदुरुस्त होण्यासाठी काहीतरी प्रोटीन आणि कितीही मांसाहारी गोष्टी घेतात, त्याच्यातून त्यांना बल मिळेल असं मिळतं नाही. सात्विक आहारामध्ये खूप बल आहे. जे गाईच्या दुधामध्ये शक्ती आहे, त्याचबरोबर ज्या ज्या ड्रायफ्रुट्स आणि बाकीच्या गोष्टींमध्ये शक्ती आहे, ज्या प्रकारचं अन्न आपण ग्रहण करतो, असे कित्येक फळभाज्या आहेत, कित्येक फळं आहेत, कित्येक प्रकारच्या बाकीच्या भाज्या आहेत, ज्याच्यातून सुद्धा व्यक्तीला तेवढ्याच प्रमाणाचं प्रोटीन, त्याच प्रमाणाचं जीवनसत्व मिळतं आणि त्याच्यातून व्यक्तीचं पोषण होतं. आता जेव्हा आपण पोषण म्हटलं जातं, त्या पोषणाद्वारे असं व्हायला नको की अशा प्रकारचं अन्न घेतल्यामुळे आपल्यातली रजोगुण आणि विशेष करून कामवासना जागृत होते. कारण अन्न जिभेवरती खूप कामवासनेचा प्रभाव असतो. ज्या प्रकारचं अन्न आपण स्वीकार करतो त्या प्रकारनुसार आपल्यामध्ये कामवासना वाढते. त्यामुळे पौष्टिकता म्हणजे व्यक्तीचा सत्वगुण जो आहे हा, त्या व्यक्तीची विचारशक्ती, व्यक्तीची स्मरणशक्ती ही वाढते आणि त्याद्वारे सगळ्या प्रकारची पौष्टिकता त्यामुळे त्यामुळे सात्विक आहारामुळे व्यक्तीमध्ये पौष्टिकता येते. आणि असा आहार जो आहे हा हृदयाला संतुष्ट करणारा असतो. असे कित्येक वेळा लोक जातात, कित्येक व्यक्तींना वाटतं की आज कंटाळा आलाय, घरात काही बनवायचं नाहीये, बाहेर जायचं. मग बाहेर जातात, हॉटेलमध्ये जाऊन खातात. कधीही हॉटेलमध्ये जाऊन खाल्ल्यानंतर पोट भरतं पण व्यक्ती संतुष्ट होत नाही. कारण संतुष्ट करणारा आहार जो आहे हा सात्विक आहार आहे. आणि आपल्या कृष्ण भावना भावित भाषेत म्हणायचं तर संतुष्ट करणारा आहार म्हणजे कृष्ण प्रसाद आहे. कारण त्याच्यामध्ये कृष्णाची डाळ आहे, कृष्णाचं प्रेम आहे, कृष्णाची कृपा आहे. प्रसादे सर्व दुःखानां हानिरस्तुपजायते प्रसन्न चेतना हासु. त्या व्यक्तीला प्रसन्न चेतना ही प्राप्त होणार आहे, सर्व दुःख तशी दूर होणार आहेत आणि त्याला संतुष्टी प्राप्त. त्यामुळे आपण सत्वगुणी, रजगुणी किंवा तमोगुणी खात नाही. आपण जे आहे आपण कृष्ण प्रसाद खातो, जो विशुद्ध सत्वामध्ये. आणि त्यामुळे रोजचा जो आहार आपण ग्रहण करतो तो रसयुक्त, स्निग्ध, पौष्टिक तर असलाच पाहिजे आणि तो भगवंतांना अर्पण करून प्रसाद म्हणून स्वीकारला पाहिजे. पण इथे भगवंत सध्या सत्वगुणी, रजगुणी आणि तमोगुणी आहाराबद्दल चर्चा करतायत. तर त्यामुळे सत्वगुणी आहार घेतल्यानंतर व्यक्तीमध्ये त्याची जीवन शुद्धी होते, त्याला बल प्रदान होतं, त्याची आयुष्य वृद्धिंगत होतं, त्याला आरोग्य, सुख आणि संतोष प्राप्त होतो. आणि त्याचबरोबर असा आहार म्हणजे रसयुक्त आहे, स्निग्ध आहे, पौष्टिक आहे तो आहार आणि हृदयाला संतुष्ट करणारा आहार. श्लोक क्रमांक 9. अन्न जे आहे रजोगुणातलं अन्न म्हणजे काय ते पाहूयात. कट्व कटु अम्ल लवण अति उष्ण तीक्ष्ण रुक्ष विदाहीन आहारा राजयस्य इष्टा दुःख शोक आमय प्रदा. दुःख शोक आमय प्रदा. त्या व्यक्तीला अशा प्रकारचा अन्न ग्रहण केल्यानंतर त्या व्यक्तीला दुःख प्राप्त होतं, शोक प्राप्त होतो, त्या व्यक्तीला रोग प्राप्त होतो आणि असं त्या सर्व गोष्टी उत्पन्न होतात. कोणत्या व्यक्तीला? भाषांतर: रजोगुणी मनुष्यांना अत्यंत कडू, आंबट, खारट, गरम, तिखट, शुष्क आणि दाहकारक आहार प्रिय असतो. त्याला जे शुष्क खायला आवडतं, रसयुक्त खायला आवडत नाही. तो व्यक्तीला गरम, मस्त की तिखट, कोल्हापुरी मिसळ जी काही कोल्हापुरी मिरची टाकून मस्तपैकी लागतं. त्यानंतर त्या व्यक्तीला असं गरमागरम उकळतं, नंतर खारट, आंबट, कडू, अत्यंत कडू ह्या गोष्टी त्याला खायला आवडतात आणि अशा गोष्टी खाण्यामध्ये त्याला अतिशय रस आहे. तर आपण पाहतो की कशा प्रकारे हे रजोगुणातलं जे अन्न आहे त्यानुसार तो व्यक्ती, रजोगुणातलं जे अन्न आहे त्या रजोगुणातल्या अन्नानुसार त्या व्यक्तीच्या जीवनात काय होतं, त्या व्यक्तीला असा आहार दुःख, शोक, व्याधी निर्माण होण्यास कारणीभूत असतो. तुम्ही जर पाहिलं आपल्या जीवनामध्ये, मी गेले बरेच दिवस झालं कटाक्षाने सत्वगुणाचा प्रसाद जो आहे तो स्वीकार करण्याचा प्रयत्न करतो आणि जीवनात जो चेतनेमध्ये जो परिवर्तन झालंय ते दिसून येतं. तर आपणही आपल्या जीवनामध्ये जर ह्या गोष्टीचा आपण काही दिवसात, ज्या दिवशी आपण उपवास करतो त्यावेळेस आपली चेतना जी आहे ही खूपपणे शांत असते. म्हणजे आपली मनस्थिती, आपलं मन जे आहे ते विचलित नसतं आणि चेतना ही कृष्ण भावनाभावित असते. त्यामुळे उपवास या शब्दाला आपण तेच म्हणतो ना, उपवास. आपण त्या व्यक्तीच्या जवळ जातो
आणि त्या व्यक्तीच्या जवळ जाण्यासाठी आपण उपवास करतो आणि त्याचे आपण अन्न ग्रहण करतो. ते शरीराच्या इंद्रियांवरती जास्त प्रभाव नसतो. पण जेव्हा आपण असं आंबट, तिखट, गोड, अति गोड ह्या गोष्टी खातो, तर त्यावेळेस त्या इंद्रियांवरती त्याचा प्रभाव होतो. आणि इंद्रियांवरती प्रभाव झाल्यानंतर, ज्ञानेंद्रिय किंवा कर्मेंद्रियांवरती प्रभाव झाल्यानंतर तो व्यक्ती कशा प्रकारे शांत प्राप्त होणार आहे? नाही होऊ शकत. तो विचलित होणार आहे आणि विचलित झाल्यानंतर तो विचलित होणाऱ्या त्या गोष्टी करणार आहे. जेव्हा व्यक्ती अतिशय तिखट खातो किंवा अतिशय गोड खातो, गोड खाल्ल्याने व्यक्तीची कामवासना जागृत होते आणि त्यामुळे सगळ्या भक्तांनी अति गोड खाणं योग्य नाहीये. जेव्हा जास्त गोड खातो त्यावेळेस ती कामवासना जागृत होते आणि त्यावेळेस ती कामवासना संतुष्ट करण्यासाठी तो व्यक्ती प्रयत्न करतो. आणि जेव्हा अशा प्रकारचा प्रयत्न करतो, त्याला फक्त दुःख, शोक हे प्राप्त होणार आहे आणि त्याच्यातून वेगवेगळ्या व्याधी निर्माण होणार, वेगवेगळे आजार निर्माण होणार. तुम्ही जर आयुर्वेदिक डॉक्टरांकडे गेला तर ते सांगते की तुम्ही अशा प्रकारचं अन्न खाल्ल्यानंतर हा प्रकारचा आजार होणार आहे. मग वात जास्त होतो, मग पित्त जास्त होतं आणि मग त्या पित्त जास्त झाल्यानंतर मग अल्सर होणं किंवा वात जास्त झाल्यानंतर अंगदुखी, गुडघेदुखी हे सगळं. तर त्यामुळे आपण काय खातो, यू आर व्हॉट यू टेक इन. तुम्ही अशा प्रकारचे व्यक्ती बनणार आहात ज्या प्रकारचा तुम्ही आहार ग्रहण करणार आहात. तर त्यामुळे आपला आहार जो आहे हा योग्य असणं अतिशय गरजेचं आहे. काही प्रश्न आहे कोणाला रजोगुणी आहाराबद्दल? हरे कृष्ण सगळे भक्त प्रभुजी. जे आहेत ते शुद्ध सत्वामध्ये आहेत, त्यामुळे त्यांना फक्त कृष्ण प्रसाद सोडून दुसरं काहीही आठवत नाही. त्यामुळे रजोगुणी आहाराचा संबंधच नाही. आंबट आवडत नाही, तिखट आवडत नाही, कडू आवडत नाही, गरम आवडत नाही किंवा आपण ह्या गोष्टीचे ना स्वतः पाहणं गरजेचं आहे आपल्या जीवनामध्ये की आपण काय करतो. या उज्ज्वल गोपी माताजी का प्रश्न आहे? हरे कृष्ण प्रभुजी. प्रभुजी, एकदा ना काय झालं, आम्ही हैदराबादला राहत होतो, तर ते साऊथच्या एक माताजी होत्या बँगलोरच्या. तर त्यांचे ना आमचे संबंध छान आहे. पण काय झालं, ते ते ना सांबर मध्ये चटणी, चिंच खूप खातात प्रभुजी. म्हणजे एवढं आंबट असतं ना, आपण तोंडात सुद्धा धरू शकत नाही ते. पण तेव्हा पप्पू काय म्हणतात झालं, ते, त्याला मला पप्पू. आठवलाच नाही. मी म्हणले तरी माताजींना की माताजी, असं सांगितलेलं आहे की जास्त आंबट पण नाही खाल्लं पाहिजे भक्तांनी. पण मला हा श्लोक आठवलाच नाही प्रभूजी. अशा वेळेस भक्तांनी पण म्हणजे त्यांच्या प्रदेशानुसार पण ते खातात ना? हो हो. त्यामुळे आपण कुठल्या प्रदेशाचे आहोत त्याला भौम इज्जती म्हणतात. म्हणजे आपल्या जन्मलेल्या भूमीशी अतिशय आसक्त होणे आणि त्याच प्रकारचं जीवन जगणे हे योग्य नाहीये. हा, पण जसा प्रदेश आहे तशा प्रकारचा आहार सुद्धा बनतो. एखाद्या प्रदेश गरम असल्यानंतर तिकडचा गरम आहार आहे, एखादा प्रदेश आहे तिथे फक्त भातच जास्त खाल्ला जातो. तर आपल्याला कोणाला दोष द्यायचा नाहीये. पण जेव्हा हे ज्ञान प्राप्त केल्यानंतर आपण त्या गोष्टींचं कमी करणं गरजेचं. मला आठवते मी स्वतः साऊथ इंडियामध्ये एका मित्राच्या घरी गेलो होतो. तिथे गेल्यानंतर त्याला पप्पू म्हणतात. त्या डाळीमध्ये ते कैरी आणि हे टाकतात, चिंच टाकतात, दोन्ही गोष्टी टाकतात. त्याचा एक थेंब सुद्धा जिभेवरती आपण ठेवू शकत नाही, एवढं पाहिजे. पण मग मी महाराष्ट्रीयन आहे, मला भाकरीच पाहिजे, मला चपातीच पाहिजे असं नाही आहे. आणि मग मला तर आहे तो असा रस्साच पाहिजे. आणि त्या रस्सामध्ये म्हणजे भरभरून मस्त की आपल्याकडे पण असे भरपूर भक्त भेटतील जे म्हणजे कवळी तिखट नाही, काय मजा नाही याच्यामध्ये, काही पंच नाहीये. पंच साठी जगायचं नाही आपल्याला. आपण जिभेसाठी जगतोय का जेवण्यासाठी खातोय हे पाहणं गरजेचं. त्यामुळे भक्तांनी स्वतःच्या जीवनात परिवर्तन करायचंय आणि दुसऱ्याचं परिवर्तन स्वीकारण्यासाठी तयार असेल तर दुसऱ्या भक्तांना सांगू शकतो. पण इथे भगवंत सांगतायत की कशा प्रकारे आपण आहार ग्रहण केला पाहिजे. हरे कृष्णा प्रभुजी. आपण जेव्हा म्हणतो ना, आता तुम्ही जे उदाहरण दिलं की नाही नाही, भक्त पण असं असतात की आम्हाला तिखट आवडतं, आम्ही तिखट खातो. आणि पण ना, मग ही भावना योग्य आहे का प्रभूजी? आपण भगवंतांना जे ऑफर करतो त्यांना पण तर ते तिखट, आपण इतकं एवढं तिखट आपण भगवंतांना ऑफर करतो, हे पण बरोबर आहे, योग्य खूप नाही चांगला ना? प्रश्न आहे. आणि त्यामुळेच आपण जेव्हा कृष्ण प्रसाद अर्पण करतो कृष्णाने तो स्वीकार करावा. मला आठवतंय मी जेव्हा कुंजबिहारी मंदिरामध्ये भगवंतांसाठी कुकिंग करायचो, तर त्यावेळेस कुकिंग करताना एक दिवस माझ्याकडून मिरची आणि ब्लॅक पेपर, मिरीची पावडर, या दोन्ही गोष्टींचं प्रमाण जास्त झालं. आणि त्याच्यानंतर ते वरिष्ठ भक्त राधा कुंजबिहारी प्रभूंनी तेव्हा जे स्वीकारलं की घेण्यात फक्त त्यावेळेस ते फक्त सूप प्यायचे. मग भगवंतांचं सूप पिलं त्यांनी आणि त्यांनी ते लगेच त्यांना उलटी आली, एवढं तिखट होतं. ते म्हणाले भगवंतांनी तुझा हा स्वीप स्वीकार केलंच नाही, प्रश्नच येत नाही. त्यामुळे भगवंत जर त्या गोष्टीचा स्वीकार करणार नसतील
मग त्यामुळे आपण भगवंतांना जेव्हा भोग लावतो त्यावेळेस अति गरम अर्पण करू नये, भगवानांना अति गोड अर्पण करू नये. भगवंतांना गोड आवडतं पण सौम्य. भगवंतांना अति तिखट अर्पण करू नये, भगवंतांना अतिशय आंबट अर्पण करू नये, कारण भगवंत त्याचा स्वीकार नाही करणार. आणि जर भगवंतांनी स्वीकार नाही केला तर मग त्याला कृष्णप्रसाद म्हणू शकत नाही. त्यामुळे आपल्या जीवनामध्ये आपण पाहिलं की आधी सांगितलं काय की त्यात आरोग्य सुख हे तर प्रदान होणार आहे, पण सात्विक आहारामुळे व्यक्तीचं जीवन शुद्धी होणार आहे. त्यामुळे कृष्णप्रसाद सुद्धा सात्विक असणं अतिशय गरजेचं आहे. आपल्या आवडीनुसार आपल्याला कृष्णाला प्रसन्न नाही करायचं, कृष्णाच्या आवडीनुसार आपल्याला जीवन जगायचं, हे फार महत्वाचं. जर आपण आपली आवड कृष्णावरती लादणार असेल तर आपण कृष्ण बनण्याचा प्रयत्न करत आहोत, हे समजणं पाहिजे. जेव्हा कृष्णाच्या प्रसन्नतेसाठी काय करायचंय, कसं करायचंय हे आपला उद्देश असेल तर त्यावेळेस नक्कीच आपण कृष्णाला प्रसन्न करणार. आणि तोच आपला, त्यामुळे भक्ती मार्ग हा सोपा आहे. कसल्याही प्रकारच्या कठोर तपस्या, उपवास, यजन याजन पठण काही करायचं नाहीये, यज्ञ वगैरे विधीने करायचं. आपल्याला फक्त कृष्ण प्रसन्न करणे हा आपल्या जीवनाचा उद्देश आहे. आणि कृष्णाला प्रसन्न करण्यासाठी कृष्णाने सांगितलंय काय द्यायचं. कृष्ण तर कुठंच म्हणत नाहीत की मला जे आहे म्हणजे आपण जेव्हा म्हणतो ना की पत्रम पुष्पम फलम तो आपण श्लोक सांगतो त्यात आपण सांगतो अंडम मटरम. त्याच्या भगवंत असंही म्हणत नाही की आंबटम तिखटम असे काही म्हणत नाही भगवंत की मला हे अर्पण करा. भगवंत सात्विक आहार तिथे घेण्याचा उद्देश सांगतात आणि तो सात्विक आहार आपण स्वीकार करणं गरजेचं. ठीक आहे, अजून कोणाचा प्रश्न होता? हरी बोल प्रभूजी. येस माताजी. आता आपले काही भाज्या अशा कडू पण असतात ना, कारली किंवा आता लोणचं आहे सध्या, तर मग त्याच कसं काय आपण हे करायचं, ऑफर करायला बघू. आपण लोणचं खातो त्यावेळेस आपण भाजीसारखं खातो थोडस. काही गोष्टी ज्या आहेत आणि त्यात त्यात पण बनवताना आपण किती तेल टाकतोय, किती प्रकारचा आंबट बनवतोय किंवा त्याच्यात गोडवा आणण्याचा प्रयत्न करतोय का, हे पाहणं गरजेचं आहे. काही गोष्टी ज्या आहेत त्या भगवंतांना अर्पण केल्याच पाहिजे आणि प्रेमापोटी अर्पण केलेली गोष्ट भगवंत स्वीकारतील, पण त्याच्यातही त्याचं प्रमाण अति नको, हे पाहणं गरजेचं. किंवा लोणचं झालं किंवा भाज्या झाल्या, कारलं ही भगवंतांना अर्पण करू शकतो, पण त्याच्यामधला पण कडूपणा कमी करून कशा प्रकारे पण अर्पण करू शकतो. कारण आपण डायरेक्ट कारलं तर खाऊ शकत नाही ना, आपण भगवंतांना ते अर्पण करणार नाही करत. मग आपण त्याच्यात कमी करण्यासाठी काहीतरी गोळ घालतो, काहीतरी लिंबू घालतो, काहीतरी त्याला दाबून ठेवतो, त्याचा रस काढण्याचा प्रयत्न करतो, जे काही करतो. तर त्याच्याद्वारे आपण त्याचं जे प्रमाण आहे ते कमी करतो. जसं करण्याचा आपण प्रयत्न. सूर्यकांती प्रभू, शिंदे प्रभू माईक चालू झालंय. हा प्रभूजी, प्रश्न माझा आहे. हा मी केलाय चालू प्रभूजी. हा बोला. प्रभूजी माझं बरेचदा असं होतंय, भाजीत मीठ टाकायचंच विसरते आणि मग आम्ही म्हणतो हा ठीक आहे भगवंताने असं खाल्लंय ना, मग आम्ही तसंच खातो बिन मिठाचं, परंतु ते चवदार असतं बरं का. तुम्ही भाजीचा रस घेताय डायरेक्ट, भाजीतला जो रस आहे तो रस घेताय. पण कृष्ण सेवा असं सांगितलं, डिटेल इज अ साइन ऑफ लव्ह. म्हणजे प्रेमाचं एक, आपण एकदम बारकाईने सर्व गोष्टींचं लक्ष देणं हे प्रेमाचं एक प्रतीक आहे. त्यामुळे बारकाईने लक्ष देऊन भगवंतांच्या प्रसन्नतेसाठी करायचं. मला आठवतं एका माताजींच्या घरी मी गेलो होतो आणि माताजी त्यावेळेस बदाम सोलत होत्या, भिजवलेले बदाम, आणि भरपूर बदाम सोलत होते आणि बदाम भगवंतांना अर्पण केले. आणि त्यांचे इतकं छान भक्तिभाव होता की माझ्या गौरांगाला जो आहे आज बदाम खायची इच्छा आहे आणि बदाम मी त्याला रोज अर्पण करते आणि त्यांची पुष्टी व्हावी, त्यांना खूप चांगलं आहार मिळावा आणि त्यांच्या प्रसन्नतेसाठी काय. आणि त्याच्यानंतर तो बदाम असं नाही की माताजीने घेतला आणि सुरू झाला महाप्रसाद आल्यानंतर मला पण पौष्टिकता हवी, असं नाही. त्यांनी तो 2-2, 4-4 करून आजूबाजूला सगळीकडे वाटला तो प्रसाद. त्याच्यातून त्यांचा भाव दिसून येतो की बाबा ती त्यांची इच्छा आहे की भगवंतांच्या प्रसन्नतेसाठी करायचं. पण असे काही भक्त आहेत, आज ना हमारे गौरांगा की इच्छा होगी की पिझ्झा खाना है. सांगितलं का कानात येऊन? नाही. स्वप्नात येऊन सांगितलं का? नाही. पिझ्झा खायची इच्छा तुझी आहे. त्याच्यासाठी तू शुद्ध करतोय त्याला भगवंतांना अर्पण करून आणि मग स्वीकार करतोय, समजू शकतो. पण आपण बारकाईने भगवंतांच्या प्रसन्नतेसाठी ते कार्य करणं गरजेचं आहे, ना की आपल्या प्रसन्नतेसाठी. आणि तुमची तरी इच्छा असेल काहीतरी करायचंय आणि भगवंतांना ते अर्पण करायचं, त्याच्यामध्ये पण भाव हा पाहिजे की भगवंत प्रसन्न झाले पाहिजे आणि त्या दृष्टीने आपण अन्न बनवलं पाहिजे. मग त्यामुळे त्यात लक्ष देऊन करणं गरजेचं आहे. हरे कृष्णा प्रभूजी, धन्यवाद धन्यवाद प्रभूजी. हरे कृष्णा. अजून काही रजोगुणाच्या आहाराबद्दल चर्चा? तर आपण रजोगुणातला आहार बंद करून लवकरात लवकर सत्वगुणाचा आहार स्वीकार करायचा आहे.
श्लोक क्रमांक 10, फूड इन मोड ऑफ इग्नोरन्स. तमोगुणातलं जे अन्न आहे त्याची भगवंत चर्चा करतात. यात याम गतरसम पूती पूर्युषितम च यत उच्चिष्टमपि चा मेघ्यम भोजनम तामस. तामसिक व्यक्तीला काय प्रिय आहे? 3 तासापेक्षा अधिक काळापूर्वी शिजवलेलं, बेचव, नासलेलं, दुर्गंधीयुक्त, उष्टे आणि अपवित्र पदार्थांनी युक्त असे अन्न तमोगुणी लोकांना प्रिय आहे. इथे भगवंतांनी चर्चाच नाही केलेली की त्या व्यक्तीला काय प्रदान होणार आहे. सत्वगुणात आणि रजोगुणात सांगितलंय. सत्वगुणात सांगितलं की त्याची पुष्टी होणार आहे, त्याची जीवनशुद्धी होणार आहे, जे काही त्याला सुख प्रदान होणार आहे. तमोगुणात सांगितलं त्याला दुःख होणार आहे, शोक होणार आहे. तमोगुणात भगवंतांनी चर्चाच नाही केली. भगवंतांनी फक्त सांगितले तमोगुणात असा प्रकार आहे. त्यांना माहिती त्याचं काहीच होणार नाहीये. 3 तासापेक्षा अधिक काळापूर्वी. आता भक्तांना प्रश्न पडतो बऱ्याच वेळा, घरामध्ये राहतं प्रोजी, मग आम्ही आदल्या दिवसाचं आहे दुसऱ्या दिवशी खातो. मग त्यासाठी भक्त जे आहेत ते सांगतात की कृष्णप्रसाद आहे, कृष्णप्रसाद कसं काय वाया जाऊन द्यायचा, कसं काय फेकायचं, आम्ही कृष्णप्रसाद फेकू शकत नाही असंही भक्त सांगतात. तर प्रयत्न करायचा. एवढ्या वर्षाचा अनुभव प्राप्त झाल्यानंतर माताजी लोकांना किंवा प्रभूजी जे कुकिंग करतात त्यांना माहिती आहे की एवढं बनवायचं, एवढं करायचं. तसं आपल्या डेडिकेशन मध्ये ना माप आहे की भगवंतांना सकाळचा जो हलवा 4 वाटी हलवा बनवायचा, तर त्यासाठी 3 वाटी 1 वाटी रवा तेवढाच लागतो. 1 वाटी सव्वा वाटी जे साखर तेवढीच लागते. 3 वाटी जे आहे तेवढंच पाणी लागतं आणि त्याच प्रमाणात बनवला जातो. आणि तेवढ्याच प्रमाणात 3 वाट्या भरून हलवा, जास्तीत जास्त थोडासा हलवा शिल्लक राहतो, कुठेही नाही. तर आपल्याला तेवढं प्रमाण माहिती आहे, तेवढ्या क्वांटिटी आणि तेवढं दक्ष आपण असणं गरजेचं आहे. मग काय करायचं? शिल्लक राहिलं तर काय करायचं? फेकून द्यायचं का? नाही. तर त्याला आपण इथं वाटू शकतो. गृहस्थ जीवनामध्ये गृहस्थ धर्म एक आहे की स्वतः भोजन ग्रहण करण्यापूर्वी जोरात बाहेर जाऊन ओरडणं गरजेचं आहे 3 वेळा. कोणी उपाशी आहे का? कोणी उपाशी आहे का? कोणी उपाशी आहे का? आणि त्याला जाऊन ते देणं गरजेचं आहे की घ्या, स्वीकार कर. कोणी म्हणलं ना उपाशी आहे तर त्याला देणं, हे गृहस्थ धर्माचं एक कार्य आहे. तर आपण असं प्रत्येक वेळेस करू शकत नाही, ते आपण समजतो. पण ऍटलिस्ट जर आपल्याकडे काही प्रसाद शिल्लक असेल तर आपण तो वाटणं गरजेचं आहे. असा प्रसाद त्याला ठीक ठेवणं, मग त्याला आणि ही प्रथा आहे बाहेरच्या परदेशांमध्ये की 7 दिवसाचं अन्न एकदा बनवतात आणि 7 दिवस फ्रीजमध्ये ठेवतात, काढतात, ओव्हन मध्ये गरम करतात आणि परत तेच खातात. अशा प्रकारची प्रथा आहे, ती विधी आहे त्यांची, काय ते त्यांचं पालन करतात. आणि त्यांना त्यात फार त्यांना वाटतं की आम्ही फार विकसित आहोत. हे विकसित नाहीये, हे आदिवासी लोक सुद्धा करत नाहीत आपल्याकडे भारत देशामध्ये. जे त्यांनी त्याच्यापेक्षाही ते खाली पडले. तर त्यात काही अर्थ नाहीये. आपण सत्वगुणाचं अन्न खायचं, त्याच्यासाठी आपण असं जास्त वेळ शिजवलेलं अन्न ठेवू नये 3 तासापेक्षा जास्त, ज्याला तमोगुणी म्हटलं जातं. आणि असा तमोगुणी आहार स्वीकारल्यानंतर आपण तमोगुणात जाणार आहे. आणि अशा काही लोक असतात ज्यांना असे तमोगुण अन्न खायला फार आवडतं. म्हणजे काही असे म्हणतात की मला ना शिळी भाकरी फार आवडते. मस्त लागते हो शिळी भाकरी, शिळा भात जो मस्त लागतो. इनफॅक्ट भाताच्या बद्दल तर सांगितलं जातं की भात जो आहे तो भात जर परत काही 6 तासानंतर तो त्याच्यामध्ये विष तयार होताना सुरुवात होते. आणि त्याला जर पुन्हा गरम केलं, रिहीट केलं, तर त्याच्यात नक्कीच विष निर्माण होते आणि ते विष आपल्या पोटात जातं. बऱ्याच वेळा शिल्लक राहिल्या भाताला फोडणी देऊन खाणं हे आपल्याकडे एकदम आवडती गोष्ट असते भक्तांची. म्हणजे मी स्वतः हे करायचो लहानपणी, म्हणून मी कॉन्फिडेंटली सांगतो की आवडतं भक्तांना. पण जसं जसं आपल्याला कळेल तसं तसं त्याच्या गोष्टीचं पालन करायचं. पण त्याचबरोबर आपण हेही शास्त्रात पाहतो की अन्न जे आहे हे वाया जातं कामू नये. आणि एखाद्या थाळीमध्ये घेतलेलं अन्न आहे असं हेही आपण ऐकलंय की त्यात जर भाताचं जर एखादा जर शीत शिल्लक आहे आणि तो जरी फेकला तरी त्याला जेवढंच फेकतो तेवढं त्याला जन्म घ्यावा लागतो. आणि त्यामुळे चाटून पुसून भक्त जे आहे तो प्रसाद जो आहे हा पूर्णपणे ग्रहण करतो. त्यामुळे आपल्याला जेवढं गरजेचं आहे तेवढंच बनवणे आणि तेवढंच ग्रहण करणे हे आपल्याला स्वतःला कळलं पाहिजे. आणि स्वतःला नक्कीच कळतं माझ्या पोटाला किती गरज आहे तेवढंच मी थाळीमध्ये घेतो, त्याच्यापेक्षा जास्त मी घेत नाही, हेही समजणं तेवढं केलं गरजेचं आहे. तर अतिशय जास्त कालावधीपेक्षा खाणं, ज्याला तमोगुणी म्हटलं जातं. बेचव, माताजीने आता प्रश्न विचारला की मी विसरून जाते आणि मग मी भगवंतांना अर्पण केलं म्हणून तसंच खाते. तर अशा खाण्याला बेचव म्हटलं जातं, त्याला चव नाहीये. मीठ जे आहे हे महत्वाची गोष्ट आहे, चव ऍड करतं. काही प्रमाणे साखर चव ऍड करते, काही प्रमाणे तिखटपणा हे चव ऍड करतं. आणि त्या प्रकारे चविष्ट गोष्टी भगवंतांना अर्पण करतो. आणि चविष्ट गोष्टी खाणंही योग्य आहे. त्याच्यातून रस निर्माण होतो, तो रस निर्माण झाल्यानंतर पाचन शक्ती वाढते.
अशी पाचनशक्ती वाढल्यानंतर व्यक्ती जो आहे हा तंदुरुस्त राहू शकतो. तर त्यासाठी आपण ध्यानपूर्वक चविष्ट अन्न बनवणं गरजेचं आहे. तर बेचव असलेलं नाचलेलं फार आवडतं, नाचलेलं खाणं खाणं लोकांना फार रुची येते त्याच्यामध्ये. तर नाचवलेल्या गोष्टी खाऊ नये, त्या तमोगुणी गोष्टी आहेत. दुर्गंधीयुक्त, हे ज्याच्यातून घाण वास येतोय, सडलंय ते तरी खाणं, मांस विशेष करून. मांस म्हणजे त्या व्यक्ती, ते जो मृतदेह आहे त्या मृतदेहातून घाणेरडं सडलेलं जे रक्त आहे त्यातून घाणेरडा वास आहे, तो खाण्यामध्ये त्या लोकांना काय रुची येते दुर्गंधीतून खाणं माहित नाही. आणि ते खरंच अतिशय तमोगुणी व्यक्ती आहे ज्यांना असं दुर्गंधीयुक्त खाणं खाणं. उष्टे, दुसऱ्यांचं उष्ट खाणंही तमोगुणी मानलं जातं. हे असं जसं आपण आजमीच्या कथेमध्ये ऐकतो की ती जी वेश्या होती ती स्वतः खायची, तिच्या 10 पुत्रांना खाऊ घालायची आणि त्याच्यानंतर शिल्लक राहिलेलं उष्ट अन्न त्या आजामीला खायला. म्हणजे जो आजामील, जो ब्राह्मण होता, स्वतः बनवून खायचा. तो एवढा त्या स्त्रीला कामसल्यामुळे आसक्त झाला होता किंवा तमोगुणी अन्न खाऊन एवढा बिघडला होता की तो त्या वेश्येचं, जी खालच्या दरातली दर्जाची स्त्री आहे, तिचं उष्ट अन्न खायला सुद्धा तयार होतं, ज्याला तमोगुण म्हटलं जातं. आणि अशा अपवित्र युक्त असलेले अन्न तमोगुणी लोकांना प्रिय असते. त्यामुळे आपण पाहणं गरजेचं आहे. आपण यू आर व्हॉट यू टेक इन, तुम्ही तशा प्रकारचे व्यक्ती आहात ज्या प्रकारच्या गोष्टी तुम्ही स्वीकार करता. हरे कृष्ण. काही प्रश्न आहे कोणाचा? ठीक आहे, आपण इथे विराम देऊयात. 4:13 झालेले आहेत. उद्या आपण पुढचे जे श्लोक आहेत त्यावर चर्चा करायची. धन्यवाद. तर आहाराबद्दल शेवटचा जो तात्पर्य आहे तमोगुणावरचं, प्लीज वाचा. प्रभुपादांनी खूप छान तात्पर्य दिलेले आहे. त्यातून आपल्याला आणखी गोष्टी क्लिअर होतील. तमोगुणी म्हणजे काय. चालेल. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. श्रील प्रभुपाद की जय. श्रीमद् भगवद गीता की जय.